चला, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये कोणत्या टॉपिकवर होतो? मागच्या इकॉनॉमिक्सच्या आपण सध्या अर्थशास्त्रामध्ये आपले कोणत्या टॉपिकवर आहेत सध्या आपण अर्थशास्त्रामध्ये? तर आपले टॉपिक आहेत अर्थशास्त्रामधलं सध्या आपण भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेमधील आपल्या पंचवार्षिक योजनेवर सध्या आपण अभ्यास करत आहोत. म्हणजे आपली पंचवार्षिक योजना काय आहे, कशी ती इम्प्लिमेंट करतात, कशी बनवली जाते, त्याचा उद्देश काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्या. त्याच्या संदर्भात तुम्हाला सांगितलं होतं की पंचवार्षिक योजना कोण बनवत होतं किंवा ती कशी इम्प्लिमेंट होत होती, संसदेला परवानगी कोण देत होतं, संसदेला पंचवार्षिक योजनेला संसदेमध्ये परवानगी मिळण्यापूर्वी सर्वात शेवटी कोणाची अनुमती मिळत होती. मग तुम्हाला एनडीसी स्थापन झालेलं सांगितलं. मग ते पंचवार्षिक आयोग किंवा नीती आयोग काय आहे हे पुढच्या नंतर बघू आपण. पण पंचवार्षिक आयोग काय होता किंवा तो असताना एनडीसी स्थापन करण्याची काय गरज होती हे पण तुम्हाला मी सांगितलं की कुठल्याही राज्याचं त्यात काही त्याच्यामुळं स्थापन झालं. हे काय मागच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आपण आपल्या पंचवार्षिक योजनेला सुरुवात केली. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड तुम्हाला सांगितला. पहिली पंचवार्षिक योजना खूप महत्वाची आहे, कारण ती कोणत्या देशाच्या धर्तीवर आपण अवलंबली होती तेही तुम्हाला सांगितलं मी, रशियाच्या धर्तीवर. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की सगळ्यात पहिला पंचवार्षिक योजना कुठे झाली, तर रशियामध्ये, वरचे सांगितलं. त्याच्या आधी तुम्हाला मी अजून काय सांगितलं होतं, एक रिव्हिजन फास्ट अजून 2-3 मिनिटात करूया. ते तर तुम्हाला पहिलं त्याच्यावर खूप प्रश्न विचारले. हे शीतच आहे. ही एक्झाम मध्ये तुम्हाला या योजनेचा रेफरन्स येणारच आणि त्यातला प्रश्न तुमचा चुकायला नाहीच पाहिजे. स्पेशली पहिली पंचवार्षिक योजना, कारण ही जगाच्या पातळीवर खूप मोठ्या लेवलला इम्प्लिमेंट केलेली आणि एवढे भारत त्या सगळ्या भारताची इकॉनॉमिकली कंडिशन असताना त्या कंडिशन मध्ये असे यश मिळवणं हे खूप नावाजलेलं काम झालं होतं त्यावेळेस जगामध्ये. तर पहिली पंचवार्षिक योजना जर फास्ट मध्ये रिवाइज करू, कालखंड तुम्हाला सांगितला तो काय सांगत नाही. त्यातले मेन विचारलं काय जातं की पहिल्या पंचवार्षिक योजनेचा फोकस कशावर होता. तर तुम्हाला मी सांगितलं की पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कारण पण सांगितलं तुम्हाला, का बरं शेती होता. आठवा पुढच्या लेक्चरला होते ते जरा एक 15-20 सेकंदाचा वेळ देतो तुम्हाला आठवा. शेतीवरच का आपण पहिल्या उद्योगाला फोकस केलं? जे नव्हतं थोडं लॉजिक लावा की शेतीवर पहिला फोकस करणं काय गरजेचं होतं? बघा, बघा काय डोकं चालतंय का? भारत शेती प्रधान देश. गुड वन. तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे. कोणाला काही प्रश्न विचार असेल तर विचारा. काही मध्ये हरकत नाही. मी सांगेन तुम्हाला सगळं मध्ये थांबून. आणि त्या खाली जास्त कंपनी नव्हते. बरोबर आहे. गुड वन. अजून बरोबर आहे प्रज्योत तुझं. गुड ट्राय. बाकीचे पण बोला असेच.
चला तर मी सांगतो तुम्हाला. गुड ट्राय. चला. तर आता तू पहिलं उत्तर दिलंस, की भारत हा शेतीप्रधान देश आहे. बरोबर आहे. आणि त्या काळी कंपनी पण जास्त नव्हत्या. व्हेरी गुड. पण आता आपण तुझ्या दुसऱ्या टॉपिक वरून पुढे जाऊया. म्हणजे बघ की जर भारत हा त्या काळी नव्हत्या, तर आपण असं म्हणू शकतो, की कंपनी जास्त करण्यासाठी पण आपल्याला स्कोप होता. म्हणजे आपले ज्यावेळेस त्यावेळेसचे आपले कार्यकर्ते सॉरी नेते होते किंवा आपली जी पॉलिटिकली पार्टीज किंवा त्यातले नेते होते, ते हे करू शकत होते, की बाबा चला मग आपण कंपनी स्थापन करूयात शेतीच्या ऐवजी. पण त्यांनी शेतीला प्राधान्य का दिलं? तर त्याचं स्पेसिफिक कारण हे होतं आणि त्याच्यामुळेच आपला परत शेतीप्रधान देश झाला. का बरं स्पेसिफिक कारण होतं, की ज्यावेळेस भारत स्वतंत्र होण्याच्या वेळेस पूर्वी ज्यावेळेस भारताची फाळणी झाली, त्यावेळेस पाकिस्तानची निर्मिती झाली आणि पाकिस्तान ह्या देशात त्यावेळेस कुठले-कुठले 2 होते आत्ताचे 2 देश बांगलादेश आणि पाकिस्तान बरोबर आहे. मग आत्ताचा जो पाकिस्तान आहे म्हणजे पश्चिमी भारतातला ती इकडं ज्यूटचं जे उत्पादन होतं, ज्यूट, तांदूळ याची बांगलादेशच्या पलीकडची पूर्ण उत्पादनाचे भाग बांगलादेश म्हणजे त्याकडच्या पाकिस्तानला निघून गेला. त्याच्यामुळं देश तर आपला मोठा राहिला. पण आपल्या देशाला अन्न पुरवठा करणारा जो महत्वाचा भाग होता, तो भाग आपला फाळणीमध्ये पाकिस्तानला दिला गेला. त्याच्यामुळे भारतात अन्नधान्य सगळ्यात बेसिक गोष्टी अन्न, वस्त्र, निवारा मधल्या अन्न या गोष्टीचा तुटवडा पडण्यास सुरुवात झाली होती किंवा त्यावेळेस आपल्या लोकांना लक्षात आलं होतं राजकर्त्यांना, की इंटेलेक्च्युअल लोक होते त्यांना, की बाबा आता आपल्याला अन्नधान्याचा तुटवडा पडणार आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी ठरवलं, की बाबा आपला पहिला फोकस हा शेती प्रकल्पावर जेणेकरून भारत देशातील जी लोकसंख्या होती, त्या लोकसंख्येला सगळ्यात महत्त्वाचं आपण अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी सक्षम असायला हवेत. याच्यासाठी आपण शेतीसाठी पहिल्या पंचवार्षिक योजनेला पूर्ण प्राधान्य देण्यात आलं. शेती क्षेत्रासाठी. आता बघा, पहिला शेती क्षेत्रासाठी ठरवलं. आता तुम्हाला सांगतोय मी शेती क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी म्हणून कोणते-कोणते प्रकल्प करण्यात आले? महत्त्वाचे फर्स्ट 5 इयर प्लॅनमध्ये तुम्हाला मी अजून एक ते काय एवढं डिटेल सांगतोय किंवा याच्यावर प्रश्न खूप वेळा विचारले जातात, विचारले गेलेले आहेत आणि विचारले जात राहतील. फर्स्ट पंचवार्षिक योजना. फर्स्ट 5 इयर प्लॅन. फर्स्ट 5 इयर प्लॅन म्हणजे शेतीसाठी काय-काय केलं गेलं? तर दामोदर आता लक्षात ठेवा. दामोदर खोरे विकास प्रकल्प योजना. ही एक योजना दामोदर खोरे. दामोदर नदी कुठे आहे? दामोदर रिव्हर विकास खोरे प्रकल्प. हा कुठे आहे दामोदर रिव्हर? तर हे दामोदर रिव्हर सध्याच्या छत्तीसगड आणि वेस्ट बेंगालच्या बाउंड्रीवर आहे. म्हणजे बाउंड्री ह्या देशात या 2 राज्य सॉरी ह्या 2 राज्यातून वाहते. हं. मग दामोदर विकास खोरे प्रकल्प हा एक प्रकल्प स्थापन करण्यात आला. सी हा सुद्धा प्रश्न विचारलेला गेलेला आहे. अमेरिकेतील जे टेन्सी व्हॅली प्रकल्प होता, त्याच्या धर्तीवर तो प्रकल्प इथं आपण राबवण्यासाठी म्हणून मंजुरी देण्यात आली. त्याच्यावर काम करण्यास सुरुवात करण्यात आलं. दामोदर खोरे विकास प्रकल्प. हं. त्याच्यानंतर आता या अंतर्गत म्हणजे हा फक्त दामोदर खोरे विकास प्रकल्प म्हणजे काय होता? हा मल्टी डायमेन्शनल प्रोजेक्ट होता. म्हणजे याला बहुअंगी आयाम होते. भरपूर प्रमाणात तर ह्या बहुअंगी आयामामधला आपल्याला महत्वाचा आयाम किंवा महत्वाचं डायरेक्शन कुठलं होतं? तर हा जो दामोदर खोरे विकास प्रकल्प झारखंड आणि वेस्ट बेंगालच्या मध्ये करण्यात आला किंवा करण्यात येईल त्याची सुरुवात करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. त्याचं बजेट काय असेल ते मंजूर करण्यात आलं. त्याच्यावर कामकाज सुरू करण्यात आलं. त्याच्या अंतर्गत त्यांनी ठरवलं, की आपण 4 धरणं बांधली. फर्स्ट 5 इयर प्लॅनमध्ये दामोदर खोरे विकास प्रकल्प अंतर्गत 4 धरणे बांधण्यात आली. आता हे 4 धरणे कुठली होती? जी दामोदर खोरे विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आली. तर पहिलं होतं तिलैया डॅम. तिलैया डॅम. हे कशावर होता? तर बाराकार रिव्हर. हे महत्वाचं आहे. हे जोड्या लावामध्ये विचारतात. तिलैया डॅम, बाराकार रिव्हर. दुसरं धरण होतं
मैथेन डॅम, हे पण बाराकार रिव्हरवर. मैथेन डॅम, बाराकार रिव्हर. तिसरं होतं पानशेत. आपल्याला वाटेल पानशेत म्हणल्यानंतर इकडचं पुण्याचं पानशेत, नाही तर पुण्याचं दामोदर रिव्हर. हे लिहून घ्या, लिहून घ्या, हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मी उगीच लिहित नाहीये, मला काय चॅटिंग करायला इंटरेस्ट नाहीये, पण हे खूप महत्वाचं आहे, ह्याला दुर्लक्ष करू नका. दामोदर रिव्हर. आणि चौथं होतं कोणार. जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच लिहून देणार आहे. कुठली रिव्हर? कोणार रिव्हर. समजलं? हे 4 धरण आपल्याला पहिल्या पंचवार्षिक योजनेमधील दामोदर खोरे विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आले. कुठले होते 4 फास्ट मध्ये? तिलैया धरण, दुसरं होतं मैथेन धरण, तिसरं पानशेत आणि चौथं कोणार. बरोबर आहे? तिलैया बाराकार रिव्हर, मैथे बाराकार रिव्हर, पानशेत दामोदर रिव्हर आणि कोणार रिव्हर. हे 4 पहिल्या ह्याच्यात त्यांनी चालू केलेले प्रकल्प. बरोबर आहे? त्याच्यानंतर हे आपण कशात आहे, शेतीमध्येच त्यांनी प्राधान्य दिलं होतं. त्याच्यानंतर महत्वाचा प्रकल्प कुठला आला, तर भाकरा नांगल. भाकरा नांगल कुठल्या नदीवर आहे? बीके प्रकल्प म्हणतात त्याला. बीएन प्रकल्प पण म्हणतात, बीके पण म्हणतात. पण हा कोणत्या कोणत्या राज्यात मध्ये? आता आपण भाकरा नांगल बऱ्याच वेळा तुम्ही ऐकला असेल. कुठल्या रिव्हरवर आहे सांगा बरं भाकरा नांगल प्रकल्प? भाकरा नांगल, नांगल नांगल काय म्हणतात आपल्याला म्हणतात, भाकरा नांगल नाव आहे ऍक्च्युली त्याचं. भाकरा नांगल प्रकल्प हा सतलज रिव्हरवर आहे. कोणत्या रिव्हरवर आहे? सतलज रिव्हर. आता सतलज रिव्हर कुठल्या भागात वाहते? आपल्या आपल्या देशाच्या कोणत्या भागातून? हो का, लक्षात ठेवा, कधीही पाठांतर करताना घोकमपट्टी करायची नाही, जॉग्रफीला इकॉनॉमिक्स अटॅच करायचं. सतलज रिव्हर म्हणल्यानंतर तुमच्या डोक्यात ते आला पाहिजे की भाकरा नांगल प्रकल्प सतलज रिव्हरवर आहे. तर सतलज रिव्हर कुठून वाहते? तर सतलज रिव्हर ही हिमाचल प्रदेश आणि पंजाब या भागातून वाहते. कुठून वाहते? हिमाचल प्रदेश आणि पंजाब. सतलज रिव्हर ही आपली हिमाचल प्रदेश आणि पंजाब या भागातून वाहते. आणि त्याच्यावर कोणता प्रकल्प उभारण्यात आला? भाकरा नांगल प्रकल्प. सतलज रिव्हर. हॅलो, आवाज येतो? हा, सतलज रिव्हर. गुड. झालं सतलज रिव्हर. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रकल्प झाला हा पंजाब हरियाणा, तुम्हाला सांगितलं पंजाब हिमाचल प्रदेश बाउंड्रीवर सांगितला हा प्रकल्प. त्याच्यानंतर एक होता महत्वाचा कोसी, कोसी प्रकल्प. कोसी नदी कुठे वाहती? कोसी नदी ही महत्वाची नदी आहे. जॉग्रफीचा मॅप बघा, कोसी नदी ही कुठे वाहती सांगा मला? कोसी नदी कुठे वाहती? बिहार. कोसी नदी बिहार राज्यात वाहते. आणि ते कोणत्या, म्हणजे ती कोसी नदी ही नेपाळमधून बिहार राज्यात येते, लक्षात ठेवा. कुठून येते? नेपाळमधून बिहार राज्यात कोसी प्रकल्प, कोसी नदीचा कोसी रिव्हर. कोसी रिव्हर कुठून येते? बिहारमध्ये. कुठून येते? वरून नेपाळमधून. त्यामुळे हे जे कोसी प्रकल्प होता हा भारत आणि नेपाळचा संयुक्त प्रकल्प होता. प्रश्न विचारताना ते असे एक शब्द फक्त बदलतात एमपीसी वाले की कोसी प्रकल्प हा भारत, फक्त फक्त भारतीय देशाचा किंवा भारतीय गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट होता, तर नाही, हा आपल्या नेपाळ सोबतचा संयुक्त प्रकल्प होता भारतासाठी. झालं. त्याच्यानंतर कोसी कुठून वाहते तुम्हाला सांगितली, वरून येते नेपाळमधून बिहारमध्ये येते. कोसी नदीला काय म्हणतात? सौर ऑफ बिहार सुद्धा म्हणत होते आधी. का बरं सौर ऑफ बिहार म्हणतात सांगा बरं मला? सौर ऑफ बिहार म्हणजे काय? सौराचा शब्द मराठीत अर्थ काय होतो? दुःख. का बर? तर ती वरून येताना एवढा बाढ घेऊन यायची, एवढ्या कोसी नदीवरून नेपाळमधून येताना बिहारमध्ये एवढं मोठं फ्लड घेऊन यायची, एवढा मोठा गाळ घेऊन यायची, किंवा तिथं बाजूचा पूर्ण भाग उद्ध्वस्त होत जायचा. त्यामुळे ज्यावेळेस कधी कोसी नदीला पूर यायचा त्यावेळेस त्याच्या बाजूला बसलेले शेती, घर, सर्व गोष्टी नासधूस होत होत्या.
त्यामुळे त्याला सौर ऑफ बिहार पण म्हणत होते. पण आता त्याच्यावर बऱ्याच प्रमाणात डॅम घालून त्याला डायरेक्शन देऊन तो आपण त्याच्यावर यश मिळवण्यात बऱ्यापैकी प्रमाणात सक्षम झालेलो आहोत. 100% यश मिळवणं शक्य नसतं, कधीही विचार लक्षात ठेवा. निसर्गाच्या पुढं कोणत्याही गोष्टीला 100% यश मिळवणं शक्य नसतं. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात आपण त्या गोष्टीला कंट्रोल करण्यात यश मिळवलेलं आहे. झालं. कोसी प्रकल्प. कोसी प्रकल्प कुठल्या नदीवर आहे सांगितलं तुम्हाला, नदी कुठून येते सांगितले. त्यानंतर पुढचा प्रकल्प हिराकुड योजना. कुठला? हिराकुड योजना. सांगा बरं कुठं होतं ते हिराकुड योजना? हिराकुंड योजना, हिराकुड योजना. कुठली नदी हिराकुडला? महानदी. महानदी कुठं आहे? ओरिसा. हिराकुड प्रकल्प, महानदी, ओरिसा. हे मॅप समोर घेऊनच अभ्यास करा अशा गोष्टींचा, तर लक्षात राहतील. भूकंप टिकराची वेळ येणार नाही. लगेच महानदीचा मॅप बघायचा, कुठून उगम पावती, कुठल्या कुठल्या राज्यातून होती. आता लक्षात आपल्याला एवढं तरी स्पेसिफिक केलं की ओरिसामध्ये आहे. म्हणजे ओरिसामध्ये म्हणजे ती मिळणार कुठे? पश्चिम बंगालला. अरबी समुद्राचा प्रश्नच नाही, तिकडच्या भागी येतो. म्हणजे असा कनेक्टिव्ह लिंकनी स्टडी करा. इकॉनॉमिक्स मध्ये जॉग्राफी घ्या, जॉग्राफी मध्ये पॉलिटी घ्या. इकॉनॉमिक्स मध्ये पॉलिटीचा संपर्क आला तर तो भाग क्लिअर करा. आता तुम्हाला सांगितलं मी महानदी कुठून येते, कुठून वाहती, कुठल्या, आपल्याला स्पेसिफिक इकॉनॉमिक्स रिलेटेड काय माहित पाहिजे? महानदी. महानदी कुठे आहे? ओरिसा. बस. का बरं? त्याचा कुठला प्रकल्प झाला? हिराकुड प्रकल्प. आणि तो आपण कधी सुरू केला म्हणून सांगितलं तुम्हाला. एक लक्षात ठेवा, या हिराकुड प्रकल्पाचे काम 1948 ला सुरू झाले होते आणि ते कम्प्लीट झालं 1957. हिराकुड प्रकल्प सुरुवात कधी झाला? 48 ला आणि कम्प्लीट झालं 1957 ला. आता याच्या मागची कल्पना कोणाची होती? तर एम विश्वेश्वरय्या. याबद्दल, या व्यक्तिमत्वाबद्दल आपण मागच्या लेक्चर मध्ये बोललेलो आहे थोडं. ते खूप मोठे व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या नावावर बरेच आपले इथे प्रोजेक्ट पण केले किंवा आता बरेच इंजिनिअरिंग कॉलेज, एमबीबीएस कॉलेज पण आहे. चला, तर काय होतं? एम विश्वेश्वरय्या. एम विश्वेश्वरय्या जे होते यांच्या डोक्यामधली ही कल्पना होती हिराकुड योजना. आता हिराकुड योजना, एम विश्वेश्वरय्या. आता ह्याचं महत्वाचं एक काय होतं, तर हा जो डॅम आहे हिराकुड डॅम, धरण, हा 26 किलोमीटर लांब आहे. लक्षात घ्या, 26 किलोमीटर म्हणजे खूप मोठा झाला. तर तुम्ही म्हणाल सर डॅम तर 26 किलोमीटर म्हणजे एवढं काय मोठं झालं, म्हणजे काय त्यात विशेष काय एवढं? तर विशेष हा आहे की हा 26 किलोमीटर लांब मातीचं धरण आहे. विचार करू शकता तुम्ही, मातीचं धरण आहे 26 किलोमीटर लांब. आणि एम विश्वेश्वरय्या यांची कल्पना होती जी आजही चालू आहे. समजलं? हा आपल्या शेतीसाठी पहिल्या पंचवार्षिक योजनेमधले काही काही डॅमच्या रिलेटेड प्रकल्प. त्यानंतर बाकीचे शेतीच्या रिलेटेड कारखाने पण सुरू करण्यात आले. आता शेतीच्या रिलेटेड कारखाना म्हणजे कुठला यायला पाहिजे पहिल्यांदा? तर सिंद्री खत कारखाना. शेतीच्या रिलेटेड पहिला कारखाना म्हणजे कुठला? हा लक्षात ठेवा, भारतातील पहिला खत कारखाना कुठला? सिंद्री. भारतातील पहिला खत कारखाना कुठला? तर सिंद्री. सिंद्री कुठं? लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात कसं ठेवायचं? फर्स्ट 5 इयर प्लॅन कृषी प्रधानसाठी. ते पण का? सिंद्री कुठे आहे? झारखंड, पश्चिम बंगाल जवळ. नदीचा प्रकल्प पश्चिम बंगाल, इकडं पंजाब. का बाबा? तर तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, आपण शेतीवर पहिल्या फर्स्ट 5 इयर प्लॅनला का घेतलं? कारण आपली फाळणी झाल्यानंतर आपला शेती प्रधान भाग गेला होता. मग त्या शेती प्रधान भागाच्या जवळपासच या कारखान्यांची निर्मिती करण्यात आली, या डॅमची निर्मिती करण्यात आली, जेणेकरून आपल्या देशात जो शेती प्रधान राहिलेला भाग आहे त्याला अजून उत्तेजना देण्यात येईल, त्यांना अजून प्रोत्साहित करण्यात येईल आणि आपलं उत्पन्न वाढवण्यात येईल. आलं लक्षात? म्हणजे बघा की प्रकल्प, भाकरा नांगल प्रकल्प, परत अजून इकडचा आता सिंद्रीचा कारखाना झारखंड, दामोदर विकास खोरे प्रकल्प, सतलज नदीवरचा प्रकल्प, कोसी मधला प्रकल्प, बिहार भागात शेती प्रधान भाग आहे. हे का बरं तसे करण्यात आले? तर आपल्या देशातील शेती प्रधान भागाला अजून प्रोत्साहन करण्यासाठी. आता हे कुठला भाग आला तुम्हाला सांगितलं मी. आपण कशावर बोलत होतो? सिंद्री. सिंद्री खत कारखाना. लक्षात ठेवा, सिंद्री खत कारखाना हा कुठे आहे? झारखंड. सिंद्री खत कारखाना झारखंड हा भारत देशातील पहिला खत कारखाना आहे. त्यात पण अजून स्पेसिफिक एकदा कुठल्या तर
ग्रुप सीच्या पेपरला विचारलं होतं त्यांनी त्यातला जिल्हा विचारला होता झारखंड मधला. तर जिल्हा पण सांगून ठेवतो तुम्हाला, हा पण लक्षात ठेवा. काही विचारू द्या त्यांनी, यायलाच पाहिजे आपल्याला. कसं येत नाही मी आहे की सांगा. जिल्हा लक्षात घ्या, धनाबाद डिस्ट्रिक्ट. धनाबाद डिस्ट्रिक्ट झारखंड. एक सिंदरी गाव होतं, त्या गावात किंवा तालुका असेल काहीतरी, तिथे आता तालुका असेल मे बी. सिंदरी एक गाव होतं, त्या गावामध्ये कुठल्या धनाबाद जिल्ह्यातील सिंदरी येथे याचं कारखान्याचे एस्टॅब्लिश करण्यात आले. आणि हा भारतातील पहिला खत कारखाना होता किंवा चला आता पुढं. हा शेती प्रधान याच्यासाठी झालं. माझं शेती प्रधान उत्पन्न तर झालं, मग त्याची ट्रान्सपोर्टेशन पण वाढवायला पाहिजे, कारण एकाच भागात उत्पन्न किंवा एकाच भारताच्या एका नॉर्थ भागातच उत्पन्न वाढत आहे. त्याचं ट्रान्सपोर्टेशन वाढण्यासाठी रेल्वेवर फोकस करण्यात आलं. मग रेल्वेच्या दोन गोष्टी असतात आपल्याला पण माहिती, रेल्वेचा इंजिन आणि रेल्वेचा डब्बा. मागचे जे डबे असतात ते, या दोन्हीचे कारखाने स्थापन करण्यात आले. रेल्वेचे कारखाने कुठं कुठं स्थापन करण्यात आले? दोन ठिकाणी. फर्स्ट 5 इयर प्लॅन मध्ये रेल्वेचे कारखाने दोन ठिकाणी स्थापन करण्यात आले. एक रेल्वे इंजिनसाठी वेगळा आणि रेल्वेच्या डब्यांसाठी वेगळा. आता लक्षात कसं ठेवायचं, कन्फ्युजन कसं होणार नाही दोन्हीच्यात, इंजिनसाठी कोणता आणि डब्यांसाठी कोणता. तर इंजिनसाठी, इंजिन कुठं असतं? पुढं. पुढं म्हणजे कुठं? वरती बाजू, आपण अशी धरू. म्हणजे जो पश्चिम बंगालमध्ये जो बनला रेल्वेसाठी कारखाना, तो होता रेल्वेच्या इंजिनसाठी, चित्तरंजन. चित्तरंजन वेस्ट बेंगाल. चित्तरंजन वेस्ट बेंगाल येथे जो रेल्वेचा कारखाना बनवण्यात आला, तो होता रेल्वेच्या वरचा भाग आहे, म्हणजे कुठला असणार आहे? इंजिनचा. आणि दुसरा जो रेल्वेच्या रिलेटेड कारखाना बनवण्यात आला, तो होता पेरांबूर. हे कुठं आलं? तामिळनाडू. हे दोन कारखाने लक्षात ठेवा रेल्वेचे. एक पेरांबूर तामिळनाडू आणि दुसरा चित्तरंजन वेस्ट बेंगाल. नावावरून लक्षात येतं आपल्याला चित्तरंजन, हे कुठलं बेंगॉली टाईप नाव वाटतं. म्हणलं चित्तरंजन म्हणलं की बेंगॉली आलाच पाहिजे तुम्हाला लक्षात. आणि बेंगॉल, बेंगॉल म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं तसं लक्षात ठेवायचं, वरची बाजू. वरची बाजू म्हणजे काय असणार आहे रेल्वेचं? माउथ. माउथ म्हणजे काय? इंजिन. आलं. आणि दुसरं असतं पेरांबूर. पेरांबूर म्हणजे तामिळनाडू. टेल बाजू, टेल बाजू म्हणजे डब्बे, म्हणजे खालची बाजू. आलं लक्षात? हे रेल्वेचे दोन कारखाने बनवण्यात आले. महत्वाचे शेतीचे कारखाने, शेतीच्या रिलेटेड सांगितलं तुम्हाला, डॅम आणि सेंद्रीचा कारखाना खताचा रेल्वेचा झाला. आता उद्योग क्षेत्रात, आता उद्योग क्षेत्रात पण कोणते कोणते कारखाने किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींची सुरुवात झाली ते आपण बघूया. हिंदुस्थानमध्ये रेल्वेच्या क्षेत्रात पण कोणती कोणती, एक मिनिट, कोण यांचा आवाज बंद करतो मी, त्यांना बहुतेक माहित नाही आवाज चालू आहे, ते दुसरा आवाज येतोय. चल, पुढे एम आय ऑडिबल? आवाज येतो ना माझा? आवाज येते का सगळ्यांना? ओके, चल, चला पुढे जाऊयात आपण. चला, तर आपण कुठं होतो की तुम्हाला मी रेल्वे क्षेत्र सांगितलं, आता उद्योग क्षेत्रात. आता उद्योग क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात आपण कुठे कुठे कारखाने स्थापन केले? तर उद्योग क्षेत्रात आपण तीन महत्वाचे कारखाने स्थापन केले. तीन म्हणण्यापेक्षा आपण आपल्या महत्वाचे दोन लक्षात ठेवूयात. सगळ्यात महत्वाचा होता हिंदुस्तान मशीन टूल. आता आपण जे एचएमटी बघतो, एचएमटी राईस वेगळी, एचएमटी राईस हा वेगळा भाग आहे. एचएमटी म्हणजे खरी कंपनी जी स्थापन झाली, त्याचं नाव होतं हिंदुस्तान मशीन टूल्स. हिंदुस्तान मशीन टूल्स कुठे स्थापन झाला? बेंगलुरू. त्याचं बेंगलोर, बेंगलुरूच म्हणतात आता, पण काय असेल ते नाव असेल त्याशी आपल्याला तेवढं. बेंगलोर असो, बेंगलुरू असो, बेंगलुरू, बेंगलोर येथे हिंदुस्तान मशीन टूल्स हा कारखाना स्थापन करण्यात आला. आणि दुसरा महत्वाचा होता हिंदुस्तान अँटीबायोटिक्स. हा कुठे आहे सांगा बरं, हा माहित असायलाच पाहिजे आपल्याला. सांगा बरं, सांगा पूर्ण विद्यार्थ्यांना, कोण हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कुठं आहे? हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कुठं आहे? हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, पर तुम्हाला एक क्लू देतो. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स हा महाराष्ट्रामध्ये आहे. आता तर सांगा, कारण महाराष्ट्रामध्ये आहे असं विचारणार नाहीत तुम्हाला एमपीएससी ला.
महाराष्ट्रामध्ये आहे म्हणल्यावर तुम्हाला स्पेसिफिक लोकेशन माहित असणं अपेक्षित आहे. हे तुम्हाला HMTचा फक्त बेंगलुरू, दॅट्स इट. येस, गुड पाटील. प्रज्योत गुड. पुण्यामधली पिंपरी चिंचवड. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे हा कारखाना हे उद्योग क्षेत्र किंवा या रिलेटेड स्थापना झाली. हे आपल्या फर्स्ट 5 इयर प्लॅन्स आणि त्याला त्यावेळेस हे स्थापण्यासाठी WHO ने पण मदत केलेली होती. फायनान्शियल हे ते युनिसेफ, WHO काय आहेत हे आपण बघूयात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ह्या गोष्टी आपण बघूयात. झालं फर्स्ट 5 इयर प्लॅनचं. हे महत्वाचं लक्षात ठेवा. फर्स्ट इयर प्लॅन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी, कुठले कुठले उद्योग क्षेत्र, कृषी असं डिवायडेशन करून अभ्यास करा. कृषी क्षेत्रासाठी कुठलं, उद्योग क्षेत्रामध्ये कुठलं, कृषी क्षेत्रामध्ये कारखाना, रेल्वे इंजिन, ह्या गोष्टी अशा डिवायडेशन करून पाठ करा. असं एक बसलं वरून खाली वाचत गेलं असं करू नका. तुम्ही कुठल्याही सरांचं पुस्तक वापरत असेल तरी त्यात त्यांनी तसंच दिलेलं आहे, स्पेसिफिकली डिवायडेशन करून तसंच अभ्यास. ओके, चला पुढं. आता फर्स्ट 5 इयर प्लॅन मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या हे आपण फास्ट मध्ये बघूया. पहिल्या फर्स्ट इयर 5 इयर प्लॅन मध्ये महत्वाच्या घटना घडलेल्या कोणत्या, तर 1951-52 नुसार सार्वत्रिक निवडणुका झाल्या. हे आता ही घटना तुम्हाला फास्ट सांगतो, मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहेत मी, त्यामुळे ते पहिलं का स्लो सांगितलं की ते खूप महत्वाचं आहे. हे पण आहेच, पण तुम्ही ग्रास्प करू शकताय. त्यानंतर पहिली पंचवार्षिक योजना कधी झाली तुम्हाला सांगितली, सार्वत्रिक निवडणुका 1951-52 साली. 1951 मध्येच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT, पहिली IIT कुठे स्थापन झाली, खरगपूर. पहिली IIT कुठे स्थापन झाली हे MCQ महत्वाचं आहे. फर्स्ट IIT भारत स्वतंत्र झाल्यानंतर कुठं झाला, तर खरगपूर. त्याच्यानंतर कोणाचं काय प्रश्न आहे का, आवाज येते मध्येच, असेल तर विचारा. ओके, चला काय हरकत नाही. हा, त्याच्यानंतर 16 डिसेंबर 1962 महत्वाचं एक होतं, त्यावेळेस सांगितलं तुम्हाला मी. 16 डिसेंबर 1952, सॉरी 62 नाही, 1952 16 डिसेंबर मध्ये काय झालं, पोट्टी श्रीराम मल्लू यांचं निधन झालं. त्यानंतर आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली आणि तिथून पुढं भाषावर प्रांत रचनेसाठी, भाषावर प्रांतासाठी मागणी वाढली. हे आणि त्याच्यानंतर अजून सार्वत्रिक कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम जगाच्या पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व पहिल्यांदा कुठं चालू करण्यात आला, तर भारतात. सार्वत्रिक कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम, बरोबर. त्यानंतर मग ते आंध्र प्रदेशची स्थापना झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं की 1953 ला फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली भाषावर प्रांत रचना आयोग स्थापन करण्यात आलं. क्वालिटी मच्छी सर तुम्हाला त्याबद्दल डिटेल चांगलं सांगतील. भाषावर प्रांत रचना आयोग काय होता, कशासाठी स्थापन झाला, त्यांनी त्यांचे निष्कर्ष काय दिले आणि त्याचा भारतीय व्यवस्थेवर काय परिणाम झाला, बरोबर आहे. 1953 आणि त्यांनी त्यांचा अहवाल दिला. तर मला जेवढं माहिती तेवढं सांगतो, म्हणजे माहिती इन द सेन्स माहिती तर आहे सगळंच, पण जेवढं लक्षात येतं आपल्या इकॉनॉमिक्स रिलेटेड तेवढं सांगून जातो तुम्हाला, की भाषा हा जो फजल अली आयोग होता तो 1953 मध्ये स्थापन झाला होता आणि त्यांनी त्यांचे काय म्हणतात त्याला रिझल्ट किंवा त्यांचे जे अहवाल होता तो 1955 ला दिला, भारत सरकारला सुपूर्द केला आणि त्यांनी सांगितले की भाषावर प्रांत रचनेला आमचा सपोर्ट आहे, पण एक भाषा एक राज्य असं करू नका. एक महत्वाचा पॉईंट आहे त्यातला. त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग अंमलात कधी आला, मग 1956 पासून. त्यांनी 55 ला त्यांचा अहवाल दिला. 1 वर्षात राज्य पुनर्रचना आयोग 1956 ला अंमलात येण्यास सुरू झाली आणि त्याचनुसार आपल्या 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र हा पहिला बॉम्बे प्रांत होता, त्यातून गुजरात आणि महाराष्ट्र हे 2 राज्य वेगळे करण्यात आले. आता ते इतिहासात तुम्हाला आहे सर. हे झालं. त्यानंतर महत्वाचं अजून एक काय झालं, तर 1955 ला ICICI ची स्थापना झाली. ICICI 1955 ला ICICI ची स्थापना झाली. ICICI बँक आपली 1955 ला याची स्थापना झाली. तर याच्यासाठी कोण होते, AD गोरावाला समिती होती. याच्यासाठी नाही, पुढे सांगतो तुम्हाला. AD गोरावाला समितीनुसार, माहितीनुसार किंवा यांच्या निर्देशानुसार इम्पिरियल बँकेचं SBI मध्ये रूपांतर करण्यात आलं. आपण असं लक्षात ठेवायचं, MP गोरावाला यांनी इम्पिरियलला SBI मध्ये रूपांतर करण्याची शिफारस केली आणि ती झाली, मागणी मान्य झाली. म्हणजे आपल्या SBIचं, SBI स्टेट बँक ऑफ इंडियाची आहे आता, आधीचं नाव काय होतं,
तर ती इम्पिरियल बँक होती. बऱ्याच बँकेचं विलिनीकरण करून इम्पिरियल बँक झाली. इम्पिरियल बँकेचं नाव एसबीआय मध्ये करण्यात. त्याच्यानंतर 1956 ला युजीसी स्थापना झाली. 1956 ला कशाची स्थापना झाली? युजीसी, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची स्थापना झाली. विद्यापीठ आयोगचं झालं हे स्थापना. ह्या महत्वाच्या मेन्सच्या दृष्टिकोनातून. आता आपण फास्ट मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन करूया. मूल्यमापन म्हणजे काय? टार्गेट काय होतं, अचीव्ह काय झालं, हे झालं मूल्यमापन. पण कसं मूल्यमापन करता? तुम्ही कसं मूल्यमापन करता स्वतःचं? तुम्ही 1 महिन्याचा, 8 दिवसाचा, 2 दिवसाचा अभ्यास करण्याचं टार्गेट ठरवलेलं असतं. टार्गेट ठरवलं असतं, मग तुम्ही 1 आठवड्यावर झाल्यानंतर संडे टू संडे जे करत असेल त्यांनी अनालिसिस करतात, मूल्यमापन करतात. नुसतं म्हणजे बाबा आपलं टार्गेट अचीव्ह झालं का? जर झालं असेल तर पुढच्या आठवड्याभरासाठी आपण टार्गेट वाढवायचं का? समजा नाही झालं तर त्यात काय अडचणी आल्या? मग त्या अडचणीवर पुढच्या आठवड्यात कसं काम करायला पाहिजे हे असतं मूल्यमापन. तसंच त्या पंचवार्षिक योजनेचं पण मूल्यमापन करण्यात आलं. तर त्याचं मूल्यमापन काय आहे? तर काय होतं, तर पहिली पंचवार्षिक योजनेत आकडेवारीच्या रिलेटेड जर पाहिली आपण तर सगळ्यात यशस्वी, सगळ्यात नाही पण यशस्वी 5 इयर प्लॅन असं गणलं जातं. यशस्वी 5 इयर प्लॅन का म्हणतात? कारण त्यांनी आपण आपला विकास दरचं टार्गेट ठेवलं होतं 2.1%. आणि अचीव्ह झालंय 3.6%. हे महत्वाचं आहे हा आकडेवारी. टार्गेट ठेवलं होतं 2.1, अचीव्ह झालं 3.6. ही त्यामुळं पहिल्यापेक्षा जास्त अचीव्ह झालं. पहिल्यापेक्षा नाही, जेवढे आपण टार्गेट ठेवलं त्यापेक्षा जास्त अचीव्ह झालं. त्याच्यानंतर दरडोई, आता टार्गेट अचीव्ह झालं म्हणजे जीडीपी वाढला म्हणजे काय असणार आहे? दरडोई उत्पन्न पण वाढलं असणार आहे. दरडोई उत्पन्न काय ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे आधीच्या लेक्चरमध्ये. पर कॅपिटा इन्कम ते पण वाढलेलं आहे. तर उत्पन्न पण वाढलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वाढल्या गेल्या आहेत. कशामुळे झालं की बाबा त्या काळात, मग आता तुम्हाला म्हणलं मी टार्गेट अचीव्ह झालं तर त्याला कारण पण असू शकतात, जसे अचीव्ह नसणार असतात. अचीव्ह होण्यासाठी कारण काय होती सगळ्यात महत्वाचं? तर सगळ्यात महत्वाचं त्या 5 इयर प्लॅन मध्ये आपल्याला काय म्हणतात त्याला, निसर्गाने, पाऊस, मान्सून यांनी खूप चांगल्या प्रमाणात साथ दिली होती. म्हणजे पाऊस चांगला पडला होता पूर्ण चांगलं बऱ्याच भारत देशासारख्या ठिकाणी. त्यामुळे आपण कृषीला आणि त्याला अशी किमती कमी झाल्यापर्यंत घ्या, कशापर्यंत घ्या, सगळ्यांच्या किमती. पण फर्स्ट 5 इयर प्लॅन अशी एकमेव कमी झाल्या म्हणजे काय? झाली त्याची किंमत. हे झालं ऍक्च्युअली ते झालं फर्स्ट 5 इयर प्लॅन. फर्स्ट इयर 5 प्लॅन खूप मोठी अचिव्हमेंट मानली. बाबा ऍक्च्युअल मध्ये किमती कमी झाल्या तर किमती कंटिन्यू वाढतच. तुम्हाला फास्ट मध्ये रिव्हिजन घेतली फर्स्ट इयर प्लॅनची. तर तुम्हाला याच्यात जर काय अडचण असेल सेकंड थर्ड 5 इयरला शिफ्ट होतं. विचार विचारा आपण मी एखादा तुम्हाला फक्त 20 सेकंदाचा वेळ देईल, त्यानंतर मी सेकंड 5 इयर प्लॅनवर शिफ्ट होत आहे. सगळ्यांना मी अनम्यूट केलंय त्यामुळे कोणी विचारू शकता.
चला सेकंड 5 इयर प्लॅन. सेकंड 5 इयर प्लॅन. चला दुसरी पंचवार्षिक योजना. तर आपल्याला माहिती पंचवार्षिक योजनेची दुसरी तारखेची डेटची सुरुवात कशी असते? 1 एप्रिल ते 31 मार्च असं फायनान्शियल इयर असतं. त्याच्याप्रमाणेच पंचवार्षिक योजनेचं वर्ष. 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. तुम्ही मॅच झाले सॉरी ते मार्च. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ चालू केले तर मला शिकवायला अजून चांगलं होईल. तुम्ही लिहून घेताय का ते मला कळत त्याप्रमाणे सांगता येईल. ऍटलीस्ट जे तहसीलमध्ये बसून लेक्चर अटेंड करतायत त्यांनी तर त्यांचे व्हिडिओ चालू करावे. ओके चला दुसरी पंचवार्षिक योजना सांगितलं तुम्हाला. मग दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते? माहितीच तुम्हाला कोण असायला पाहिजे. जे आपले पंतप्रधान होते ते. तर कोण होते ते? जवाहरलाल नेहरू होते. उपाध्यक्ष कोण होते? तर व्ही.टी. कृष्णामाचारी होते. व्ही.टी. कृष्णामाचारी होते. आता मुख्य आता एक पहिला 5 इयर प्लॅनचा फर्स्ट 5 इयर प्लॅनचा जोर कशावर होता? तर शेतीवर होता. बरोबर आहे. तर मग दुसऱ्याचा त्यांनी काय सांगितलं? आता शेतीमध्ये आपण खूप प्रमाणात अचिव्हमेंट केलेली आहे. तर आपण दुसऱ्या 5 इयर प्लॅनचं जड व पायाभूत उद्योग इंडस्ट्रियलायझेशन सगळ्यात महत्त्वाचं. कशावर? इंडस्ट्रियलायझेशन वर सेकंड 5 इयर प्लॅनचा भर होता. पहिला शेतीवर दिला, दुसरा उद्योग धंदा. जड व पायाभूत उद्योग. जड म्हणजे हेवी उद्योग आणि पायाभूत उद्योग दोन्हीवर कॉन्सन्ट्रेशन करायचं असं सेकंड 5 इयरचा प्लॅन होता. तर मग कोणाच्या ह्याच्यावर होते हे? याची संकल्पना कोणाची होती? तर पी.सी. महालबोनीस. पी.सी. महालबोनीस यांच्या प्रतिमानावर आधारित होतं. प्रतिमान म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं? गेल्या वेळेस सांगितलं होतं प्रतिमान म्हणजे काय असतं ते. पी.सी. महालबोनीस याच्या प्रतिमानावर यांच्या सेकंड 5 इयर प्लॅन आपला डिपेंड होता किंवा त्याच्यावर त्यांनी आधारित केला. आता या योजनेचं उपनाव एक होतं. त्यालाच नेहरू महालबोनीस योजना पण म्हणतात किंवा भौतिकवादी योजना पण म्हणतात. भौतिकवादी म्हणजे काय? का म्हणतात? म्हणजे काय म्हणण्यापेक्षा का म्हणतात? तर याच्यावर इंडस्ट्रियलायझेशनला भर देण्यात आला. म्हणून याला भौतिकवादी योजना म्हणतात. त्यानंतर त्यांनी सांगितलं की नेहरूचं सांगितलं तुम्हाला आणि त्यांनी अपेक्षित दर ठेवला होता 4.5. पहिल्यात आपण अचिव्हमेंट किती केली होती तुम्हाला सांगितली. मग त्यांनी त्याच्यापेक्षा सेकंडचा अपेक्षित दर ठेवला होता 4.5. किती? 4.5 हा त्यांचा सेकंड 5 इयर प्लॅनचा अपेक्षित दर होता. आता किती झाला ते तुम्हाला सांगतो. का झाला कमी ते पण सांगतो. कमीच झालाय, का झाला ते पण सांगतो. आता बघा सेकंड 5 इयर प्लॅन. ह्या सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये एकूण खर्च सार्वजनिक क्षेत्रात जे होता तो कमी झाला. एवढा अपेक्षित होता त्यापेक्षा कमी झाला. आकडेवारी लक्षात ठेवू नका. सेकंड 5 इयर प्लॅनची आकडेवारी क्वचितच विचारते. जी आकडेवारी विचारली जाते ते तुम्हाला मी सांगतो, ती नोट डाऊन करा आणि तेवढं लक्षात ठेवा. बाकीचं माझ्या शिकवण्यात जरी आलं तर एवढं त्यात लक्षात ठेवायच्या मागं लागू नका. ऍक्च्युली त्यांनी सांगितलं होतं की सार्वजनिक योजनेवर क्षेत्रावर खर्च आपण 4,800 कोटी रुपये करूया असा एक प्लॅन होता. 4,800 कोटी. पण तो प्रत्यक्षात 4,800 कोटीपेक्षा कमी खर्च झाला. आता फक्त ह्याच्यात महत्वाचं लक्षात काय ठेवायचं सेकंड 5 इयर प्लॅनच्या रिलेटेड. तर सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये सार्वजनिक क्षेत्रावर जो खर्च केला गेला, सार्वजनिक क्षेत्रावर जो खर्च केला गेला तो फर्स्ट 5 इयर प्लॅन मध्ये जो खर्च केला होता त्याच्या दुपटीपेक्षा जास्त होता. साधं वाक्य, कन्फ्युज होऊ नका. असं वाक्य परीक्षेला विचारलं गेलेलं आहे मेन्सला. कुठल्या मेन्सला तर मला लक्षात नाहीये, पण मला हा प्रश्न पडला होता, हे वाक्य पडलं होतं की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सार्वजनिक क्षेत्रात केला गेलेला खर्च हा पहिल्या
पंचवार्षिक योजनेत केला गेलेल्या खर्चाच्या दुपटीपेक्षा जास्त होता. म्हणजे समजा पहिल्या योजनेत सार्वजनिक क्षेत्रावर 10 रुपये खर्च केला असेल, तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सार्वजनिकवर 20 रुपयापेक्षा जास्त खर्च करण्यात आला. बस. समजलं? हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं महत्वाचं एक वाक्य होतं. आणि ह्याच्यात ठरवण्यात आलं की बाबा समाजवादी ध्येय रचनेची निश्चिती करण्यात आली की बाबा भारत देश कशाच्या ह्याच्यावर चालेल, तर समाजवादी ध्येय रचना राहील आपली. समाजवादी काय असते ते तुम्हाला सांगितली, कुठल्या देशाचं सांगितलं, कारण सांगितलं, हे सगळं आपल्या आधीच्या लेक्चरमध्ये डिस्कशन झालेलं आहे. हा, समाजवादीच्या रिलेटेड किंवा दुसरी कुठली पार्टी, कुठल्या 3 बाजू असतात, आपण कधी आता आपण ह्यातलं जे तुम्हाला एक नाव सांगितलं, पीसी महालबोनीस. बरं, मला एक महत्वाचं सांगा आधी. मी तुम्हाला मागच्या प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो, तुम्ही प्रश्नपत्रिका बघत जा. तुम्हाला मी स्पेसिफिकली राज्यसेवा मेन झाल्यावर सांगितलं होतं, भले तुम्हाला नाही येत असेल तर वेल अँड गुड, काही हिंमत नसेल तरी प्रश्नपत्रिका नजरेत घालून घाला. म्हणजे तुम्हाला शिकवणाऱ्याच्या यातून काय घ्यायचं आणि काय कमतरता राहिली आहे हे लक्षात येईल. आता यावेळेस इकॉनॉमिक्सचा पेपर कोण कोण बघितला? खरं स्वतःच्या मनाला सांगा, मला उत्तर देऊ नका. तर तुम्हाला माहिती, यावेळेस आता जी 7, 8, 9 ला मेन्स झाली राज्यसेवेची आपली, त्या मेन्सचा इकॉनॉमिक्सचा आपला चौथा पेपर असतो, बरोबर आहे? तो पेपर तिसरा चौथा, तो पेपर कोण बघितलाय सांगा आपण. मला सांगू नका, तुमच्या मनाला सांगा. तेवढं स्पेसिफिक सांगण्याचं कारण काय, तुम्ही जर पेपर बघितला असाल तर तुमच्या लक्षात येईल की यावेळेस प्रश्न विचाराचा पॅटर्न पूर्ण बऱ्याचपैकी प्रमाणात बदललेला आहे एमपीएससी. ऍक्च्युअल तर आहेच, पण ते आपण जे अर्थशास्त्रज्ञ असतात, इकॉनॉमिस्ट असतात, त्या लेवलला ते खूप डीप गेले. म्हणजे जिथं आपण 1-2 गोष्टी आपल्या कोळंबे सरांच्या किंवा देसले सरांच्या पुस्तकात आपण 5-6 जे इकॉनॉमिस्ट आहेत त्यांचाच अभ्यास करून आजपर्यंत जात होतो आम्ही, तर आपण तर त्यांच्या बाहेरचे प्रश्न विचारले. म्हणजे तुम्ही मग ते दत्तन सुंदरम मधले सुद्धा अर्थशास्त्रज्ञ असू शकतात. सांगायचं तात्पर्य काय, की अशा कुठल्या अर्थशास्त्रज्ञाचं नाव आलं तर त्याच्याबद्दल माहिती गोळा करत चला, माहिती लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला मी सांगतो, आता पीसी महालबोनीस हे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. पुढच्या वर्षी किंवा ह्या 1-2 वर्षात त्यांच्यावर प्रश्न डिटेलमध्ये येणारच. आतापर्यंत फक्त त्यांचं नाव आलं होतं, आता त्यांच्याबद्दल माहिती विचारली जाईल. आता बघ, तुम्हाला सांगितलं सेकंड 5 इयर, आता पीसी महालबोनीस यांच्याबद्दल मी तुम्हाला 2-4 वाक्य सांगतो, ते महत्वाचे आहेत, ते नोट डाऊन करा किंवा लक्षात ठेवा. तुम्हाला सांगितलं सेकंड 5 इयर प्लॅन कोणाच्या याच्यावर आधारित होता? पीसी महालबोनीसवर, बरोबर आहे? पीसी महालबोनीसवर. आता त्यांचं काय होतं, तर ते मार्क्सिस्ट प्रतिमानं वापरत होते. मार्क्सिस्ट म्हणजे काय? सोशलिस्ट बाजू, रशियन साइडची बाजू, म्हणजे सर्व लोकांना सगळं काही समान मिळालं पाहिजे, ही मार्क्सिस्ट प्रतिमान होती. ते महालबोनीस त्या प्रतिमानावर आधारित होते. त्यानंतर त्यांनी कोणाला त्यांचे गुरु किंवा त्यांना ते कोणाच्या ह्याच्यावर त्यांचं प्रतिमान होतं, तर सोव्हिएत रशियाचे अर्थतज्ञ ग्रेगरी फेल्डमन हे एक रशियन अर्थशास्त्रज्ञ होते आणि यांच्यावर महालबोनीस यांचं आधारित होतं प्रतिमान. ते भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते, ते काय एवढं महत्वाचं नाही आपल्याला. महत्वाचं काय आहे यांच्याबद्दल, तर 29 जून काय असतं? 29 जून सांगा बरं. 29 जूनला आपण काय साजरा करतो? हा त्यांचा जन्मदिवस आहे आणि हा जन्मदिवस आपण भारतात राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करतो. लक्षात ठेवा, यांच्या नावासाठीच, यांच्या जन्माचा दिवस म्हणूनच 29 जून हा भारतात राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. सांख्यिकी मराठीत लक्षात ठेवा, चालेल, काय हरकत नाही. आलंय मालबोनीस त्यांच्या संदर्भात 2-3 गोष्टी महत्वाच्या तेवढा लक्षात ठेवा. आता पुढचं, आता बघा, तुम्हाला मी सांगितले की गुंतवणूक, सेकंड 5 इयर प्लॅन बद्दल बोलतोय आपण. गुंतवणूक आणि आर्थिक विकास यांचा जवळचा संबंध असतो. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की भारताची अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य मध्ये सांगितलं होतं बघा,
की भारतामध्ये गुंतवणुकीचा दर कमी आहे, त्यामुळे आर्थिक विकास कमी आहे. आर्थिक वाढ आणि विकास यातला डिफरन्स तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. गुंतवणूक आणि आर्थिक विकास यांचा निकटचा संबंध असल्याने म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगितलं तुम्हाला. गुंतवणूक जशी वाढत जाईल तसं आर्थिक विकास वाढत जाईल आणि गुंतवणूक ही एक दिवसाची प्रक्रिया नसती. वर्ष, महिने अशी गुंतवणूक वाढत वाढत जाणार, तसा आर्थिक विकास वाढत 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 जाणार. मग तो आर्थिक विकास भांडवलीला भांडवलीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देतो. गुंतवणूक भांडवल म्हणजे काय? भांडवल म्हणजे काय? तर मशिनरीज ज्याच्यापासून आपण भांडवल निर्मिती करू शकतो, ती झाली भांडवलीची गुंतवणूक. आणि या गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जातं. जितकी गुंतवणूक जास्त तितका विकास दर जास्त. हे डायरेक्ट वाक्य आहे, लक्षात ठेवा. जितकी गुंतवणूक जास्त तितका विकास दर जास्त. जेवढी गुंतवणूक जास्त होईल तेवढा भांडवल उद्योगात इन्व्हेस्टमेंट जास्त होईल, तेवढा विकास दर जास्त आहे. हे आपला सेकंड 5 इयर प्लॅनचे ठळक ठळक मुद्दे झाले, बरोबर आहे. आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट काय होते बाबा? तर तुम्हाला सांगितले की मोठ्या प्रमाणात भांडवली निर्मिती करणे. मोठ्या प्रमाणात नुसतं निर्मिती करू शकत होतो का आपण? तर इव्हन मोठ्या प्रमाणात भांडवली वस्तूंचं आयात करणे हे सुद्धा टार्गेट ठेवलं होतं. बाबा कसं तर का असं ना आपण मेळ लावू कशाचा? आपल्या भांडवलीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी आपलं जे जड आणि मूलभूत उद्योगांचं टार्गेट आहे का सेकंड 5 इयर प्लॅनचं, ते अचीव करण्यासाठी म्हणून आपण त्या गोष्टीसाठी करूया. कशासाठी? सेकंड 5 इयर प्लॅन. मग त्यासाठी आपल्याला आयात का करणं लागेना, पण आपण त्याला करायचं. जड आणि मूलभूत उद्योगाचे औद्योगिकरण करणे. अजून एक महत्वाचं सेकंड 5 इयरचं टार्गेट काय होतं की 10 ते 12 लाख नव्याने रोजगार निर्मिती. त्या काळातला खूप मोठा, आता आपल्याला कमी वाटेल, पण 1956 ते 60च्या काळात 10 ते 12 लाख रोजगार निर्मिती करण्याचं टार्गेट ठेवणं ही खूप मोठी अचिव्हमेंट पाळणं, म्हणजे खूप मोठं टार्गेट लक्ष होतं. त्यानंतर या आता अजून महत्वाचं हे सेकंड 5 इयर प्लॅनचं झालं. आता सेकंड 5 इयर प्लॅनच्या मध्ये सुरुवात करण्यात आलेले प्रकल्प. आता पहिल्याच शेती होतं, दुसऱ्यात जड व मूलभूत उद्योग होतं. आता इथं जड व मूलभूत उद्योगमध्ये उद्योगाची निर्मिती जास्त झाली असणार आहेत. म्हणजे कुठले बाबा? पोलाद उद्योग. लक्षात ठेवा, 3 महत्वाचे पोलाद उद्योगाचे प्रकल्प सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये निर्माण करण्यात आले किंवा चालू झाले. खूप खूप महत्वाचे. याला आहे तसं जोड्या लावायचे विचारलेले आहे. विचारतात आणि विचारत राहतील. हे खूप महत्वाचे. आता सगळ्यात पहिला भिलाई पोलाद उद्योग. पोलाद बद्दल बोलतोय मी. भिलाई पोलाद उद्योग. कुठं? छत्तीसगड. कोणाच्या मदतीने? हे असंच लक्षात ठेवा. रशिया, भिलाई, छत्तीसगड, रशिया. कधीच काळ? 1959 मध्ये पूर्ण. भिलाई पोलाद उद्योग प्रकल्प छत्तीसगड मध्ये स्थापन करण्यात आला रशियाच्या मदतीने आणि त्याचं काम पूर्ण झालं 1959. झाला हा पहिला. दुसरा रूरकेला. दुसरा काय होता? रूरकेला. रूरकेला कुठं होता? ओडिशा. रूरकेला, ओडिशा. हा कोणाच्या मदतीने? जर्मनी, वेस्ट जर्मनी, पश्चिम जर्मनी. लक्षात ठेवा, पूर्व नाही, त्यावेळेस जर्मनीची फाळणी झालेली होती. ते पण कधी? 1959. लिहून घ्या, तुम्हाला सांगतोय. त्यानंतर दुर्गापूर. दुर्गापूर प्रकल्प तो तो कुठं आहे? वेस्ट बेंगाल. हा कोणाच्या मदतीने? ब्रिटनच्या मदतीने. आणि कधी झाले त्याचं? लिहून घ्या, 3 गोष्टी लिहून घ्या, नोट डाऊन करा. सगळ्यांनी नोट डाऊन करा, ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत.
तर आता कसं लक्षात ठेवायचं बघायचं. हे 3 प्रकल्प, पोलादाचे 3 प्रकल्प सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये सुरुवात झाली. आपल्याला लक्षात ठेवायची मतलब कसं लक्षात ठेवायचं. दुर्गापूर 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 दुर्गा म्हणले की काय बाबा, देवीचं स्वरूप. देवी म्हणजे देवी नाही, स्त्री व्यक्तिमत्व घ्या. स्त्री म्हणजे ब्रिटनची त्यावेळेस राणी राज्य करत होती, की राणीच्या ह्याच्यात. त्यामुळे लक्षात ठेवायचं की दुर्गापूर ब्रिटनची राणी, त्यांच्या मदतीने त्याची स्थापना. आणि त्यांनी आपल्या मेन कुठल्या बाजूने सुरुवात केली ब्रिटनांनी, तर पश्चिम बंगालच्या बाजूने. त्यामुळे दुर्गापूर ब्रिटन पश्चिम बंगाल झालं. त्यानंतर रूरकेला कुठे आहे, ओडिशामध्ये. हे माहितीच आहे. रूरकेला ओडिशामध्ये मदत कोण केली त्याला, पश्चिम जर्मनीने. जर्मनीचे त्यावेळेस 2 भाग झाले होते, पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी. पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी, बरोबर आहे. का बरं 2 भाग झाले, तर रशिया आणि अमेरिकेच्या, USSR आणि अमेरिका किंवा पूर्वीय देश होते, पश्चिमी देश होते, त्यांच्या युद्धामुळे रशियाचे 2 भाग केले. ते भिंत बांधली होती, ती भिंत नंतर पाडण्यात आली. जर्मनीचं एकत्रित करण्यात आलं. जर्मनी पश्चिम आणि पूर्व जर्मनीची फाळणी करून एक मोठी भिंत बांधण्यात आली होती, ती पाडून परत जर्मनीचं एकत्रीकरण करण्यात आलं. म्हणजे रूरकेला कोणाच्या मदतीने, कुठं, ओडिशा. आणि मदत कोणाची, पश्चिम जर्मनी. आणि एक राहिलं मग भिलाई कुठं होतं, पोलाद प्रकल्प. भिलाई कुठे आहे, मग कुठे आहे भिलाई सांगा. भिलाई आता सांगितलं तुम्हाला, भिलाई कुठे आहे सांगा, छत्तीसगड. आणि ती कोणाच्या मदतीने झाली, रशिया. समजलं. ह्या 3 प्रकल्प आपल्यासाठी महत्वाचे. त्यानंतर 1 मार्च 1958 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. 1 मार्च 1958 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. हे लक्षात ठेवा. ही काय तुम्हाला आता लगेच लक्षात राहणार नाही, फक्त ऐकून घ्या. तर आता अजून पुढं पूर्ण आपण सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये पूर्ण फक्त लघु उद्योग उद्योगावरच हे केलं नाही, तर शेतीला पण पाठबळ देण्यात आलं. ते देणं गरजेचं होतं, कारण पहिल्याच जे शेतीला आपल्याला यश मिळालं होतं, ते यश कंटिन्यू ठेवणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी काय केले, परत 2 नवीन कारखाने स्थापन करण्यात आले. ते केले बाबा. पहिलं कुठं होता खत कारखाना, पहिल्या 5 इयर प्लॅन मध्ये सिंद्रीला. तर दुसरा खत कारखाना स्थापन करण्यात आला नानगल. कुठे आहे, आता मग सांगितलं तुम्हाला, पहिला नानगल प्रकल्प होता बघ, तर पंजाब. नानगल आणि रूरकेला इथे खत कारखाने चालू करण्यात आले. पहिल्या 5 इयर प्लॅन मध्ये 1 खत कारखाना चालू करण्यात आला, कुठं, सिंद्रीला. दुसऱ्या 5 इयर प्लॅन मध्ये 2 खत कारखाने चालू करण्यात आले, कुठं, एक तर नानगल पंजाबला आणि दुसरा रूरकेला ओडिशाला. समजलं. आणि जो पहिला खत कारखाना स्थापन करण्यात आला होता, त्याच्या उत्पन्नाच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी पण काम करण्यात आलं, तर त्याच्यात लक्ष देण्यात आलं. सेकंड 5 इयर प्लॅनचे ह्या त्याच्यात सुरू करण्यात आले प्रकल्प किंवा शेती रिलेटेड गोष्टी. आता 1956 म्हणजे आता आपण सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये महत्वाच्या कुठल्या घटना घडल्या ते बघूया. हा, सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये महत्वाच्या घटना कुठल्या घडल्या. तर पहिलाच 1956 मध्ये नवे औद्योगिक धोरण स्वीकारण्यात आले. का बरं 1956 मध्ये, आता तुम्हाला सांगितले की सेकंड 5 इयर प्लॅन कशावर होता आपला, आधारित उद्योगावर. मग साहजिकच आहे, नवीन औद्योगिक धोरण 1956 ला स्वीकारले आणि त्यावेळेसच LIC ची स्थापना करण्यात आली. समाजासाठी LIC ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर भाषावर प्रांत रचनेला सुरुवात झाली. आयोगाने रिपोर्ट कधी दिला तुम्हाला मग सांगितलं मी डेट. कुठला आयोग होता ते सांगितला, कधी स्थापन झालं ते सांगितलं, त्यांनी रिपोर्ट कधी दिला ते सांगितला. आणि सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये भाषावर प्रांत रचनेची सुरुवात झाली 1956 साली. त्यानंतर 1957 ला आपले जे मुंबई बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे त्याला अधिकृत मान्यता मिळाली. हे पण लक्षात ठेवा. 1957 ला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला, मुंबई शेअर बाजाराला अधिकृत मान्यता आली. अजूनच 1957 ला काय झालं सांगा, बलवंतराय मेहता याची स्थापना झाली. बलवंतराय मेहता या आयोगाची स्थापना झाली. बलवंतराय मेहता आयोग कशासाठी होता, पंचायत राजसाठी. बरोबर आहे. बलवंतराय मेहता आयोगाची स्थापना पंचायत राजसाठी. येस.
बलवंतराय मेहताची आयोगाची स्थापना कशासाठी झाली? पंचायत राजसाठी. त्यामुळं 1959 ला 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थान येथे राजस्थान येथून देशाच्या पंचायत राज व्यवस्थेला सुरुवात झाली. पॉलिटीमध्ये होऊन जाईल. फक्त तुम्हाला मी घटना एक कानावरून तुम्हाला जाव्यात या पंचवार्षिक योजनेच्या रिलेटेड या कोणत्या पंचवार्षिक योजनेत पंचायत राज व्यवस्थेला सुरुवात झाली असं आपले इकॉनॉमिक्स विचारू शकतात. म्हणून तुम्हाला सांगतो या घटना. त्याच्यानंतर वर्ष न लक्षात ठेवला तरी चालेल, पण घटनेचा कुठल्या पंचवार्षिक योजनेत झाली हे तर लक्षात ठेवा. बलवंतराय मेहता सांगितलं तुम्हाला, राजस्थान येथून पंचायत राज व्यवस्था सुरुवात झाली सांगितलं तुम्हाला. दुसऱ्याच पंचवार्षिक योजनेत महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1960 साली. दुसऱ्याच पंचवार्षिक योजनेत महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. कधी? 1960 साली. बरोबर आहे. त्यानंतर 1959 मध्ये ONGC ची स्थापना झाली दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्येच. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये घडलेल्या ह्या महत्वाच्या घटना होत्या. आता आपण काय करू? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन करू. मूल्यमापन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, तुम्हाला मी आधी सांगितलं की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं टार्गेट किती ठेवलंय त्यांनी? 4.5%. टार्गेट म्हणजे काय? दरवर्षी जीडीपीचं एवढी आपल्या देशाची ग्रोथ व्हायला पाहिजे, त्याला म्हणतात टार्गेट. दरवर्षी 4.5 जीडीपीची ग्रोथ व्हायला पाहिजे, म्हणजे ऍव्हरेज 4.5 5 वर्षानंतर. असं नाही की दरवर्षी 4.5 म्हणजे 5 आणि वर्षी 4-22% ग्रोथ, तसं नाही. ऍव्हरेज 4.5 प्रत्येक वर्षी 4.5 झाली तरच शेवटचा आपला ऍव्हरेज 4.5 मिळणार आहे. मग कधी 5% होईल, कधी 4% होईल. त्यामुळे त्यांनी सांगितलं की दुसरी पंचवार्षिक योजना संपल्यानंतर आपला जीडीपीचा ग्रोथ हा 4.5% वाढलेला पाहिजे असं त्यांनी टार्गेट ठेवलं होतं. पण अचीव्ह किती झालं? 4.3. हे आपली अचिव्हमेंट ठरलं होतं 4.5, अचीव्ह झालं 4.3. त्यानंतर साहजिकच आहे, पोलाद उद्योगासाठी 3 कारखाने स्थापन झाले म्हणल्यावर पोलाद उद्योगाची वाढ जास्त झालेली असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा 5 इयर प्लॅनचा समाजवादाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले, ते काय एवढ्या प्रमाणात गाठण्यात यश आलेलं नव्हतं आपल्याला. आणि तांदळाचं उत्पादन हा स्पेसिफिक वर्ड महत्वाचा आहे. तांदळाचं उत्पादन कमी झालं सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये. सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये तांदळाचं उत्पादन हे कमी झालं. मोस्टली पावसाची कमतरता, पहिल्या 5 इयर प्लॅन सारख्या सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये पाऊस तेवढा पडला नाही. त्याच्यानंतर सुएझ कालव्याचा प्रश्न निर्माण झाला. आता सुएझ कालवा कुठे आहे, त्याचा प्रश्न काय आहे, तो तुमचा करंटचा आणि जॉग्राफी रिलेटेड प्रश्न आहे, तो बघून घ्या. आपल्या लक्षात ठेवा की सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये मोसमी पाऊस कमी पडला, सुएझ कालव्याचा प्रश्न निर्माण झाला आणि परकीय चलन साठ्यात वाढ झाली. घट झाली, वाढ नाही होणार, घटच झाली. परकीय चलन साठा म्हणजे काय असतं बघू. परकीय चलन साठ्यात घट झाली. म्हणजे सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये बऱ्याच प्रमाणात म्हणजे दोन्ही बाजू राहिल्या, बॅलन्स पण राहिल्या, कमी पण झाल्या आणि जास्त पण नाही. हा आपला सेकंड 5 इयर प्लॅनचं मूल्यमापन झालं. आता तुम्ही सेकंड 5 इयर प्लॅन, आपल्याला फर्स्ट सेकंड दोन्ही प्लॅन झालेत. एक तुम्हाला 5-10 सेकंदाचा वेळ देतो, काय विचारायचं तर विचारा. आपण थर्ड 5 इयर प्लॅनला सुरुवात. विचारा, कोणाला काय विचारायचं असेल तर. समजते ना सगळ्यांना? अमृता, प्रज्योत, साक्षी, नझीर, शिकवलेलं तर समजते सगळ्यांना? फास्ट होत आहे, स्लो होत आहे, काहीतरी समजते सर? अजून? गुड, थँक्यू. तरी तुम्हाला मी माझ्या मागच्या लेक्चर मध्ये पण माझा नंबर दिला होता, मोबाईल नंबर. कोणाला कशाही रिलेटेड प्रश्न असेल अभ्यासाच्या, एमपीएससी युपीएससी कुठल्याही कंबाईनच्या कुठल्याही परीक्षे रिलेटेड, तरी तुम्ही मला, असं नाही की हे 2 4 तासच तुम्ही मला प्रश्न विचारू शकता.
बिंदास्त. आय एम ऑलवेज हॅपी टू हेल्प. कशाही रिलेटेड अभ्यासाचा प्लॅन असू द्या, काही असू द्या, मला बिंदास्त कॉल करत चला. मी तुम्हाला 100% मला जमल तेवढं किंवा काही असेल त्याचं सोल्युशन देत राहील. चला, आता आपण तिसरे पंचवार्षिक योजनेला शिफ्ट होऊया, सुरुवात करूया. आता कुठली आली आपली? तिसरी. 2 पंचवार्षिक योजना संपल्या, तिसरी पंचवार्षिक योजना. तिसरी पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती आहे मग? 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966. हे 1961 ते 1966. 1 एप्रिल 31 मार्च. हे लक्षात ठेवा. ते कन्फ्युजन कसं करतात? 1 मार्च, 21-28 फेब्रुवारी किंवा 31 मार्च 1 एप्रिल असं डेट बदलतात. आपण फास्ट मध्ये चुकीचं करून जातो. हा कालावधी. चला, आता साहजिकच आहे, अध्यक्ष कोण असणार आहेत? आपल्या देशाचे पंतप्रधान. कोण होते सुरुवातीला? पंडित जवाहरलाल नेहरू. कधीपर्यंत? 1964 पर्यंत. का 1964 ला त्यांचं निधन झालं. म्हणजे ही अशी पहिली पंचवार्षिक योजना होती की ज्याला 2 अध्यक्ष लाभले. म्हणजे पहिले कोण होते 1964 पर्यंत? नेहरू. हा, आणि 1964 ते 1966 पर्यंत कोण होते? आपले लाल बहादूर शास्त्री. सगळं लिहित बसत नाही आता मी, वेळ जातो. शास्त्री. म्हणजे ही आपली पहिली पंचवार्षिक योजना होती की ज्याला 2 अध्यक्ष लाभले. उपाध्यक्ष तर असू शकतील, पण अध्यक्ष सुद्धा 2 लाभले. उपाध्यक्ष पण याला 2च होते, लक्षात ठेवा. सीएम त्रिवेदी पहिले होते आणि त्यानंतर अशोक मेहता. कोण कोण होतं? सीएम त्रिवेदी उपाध्यक्ष. उपाध्यक्ष म्हणजे कोण असते तुम्हाला सांगितलं मी, पूर्ण वेळ कार्यकारी अध्यक्ष जे मेन काम करतात. मग कोण होते ते? सीएम त्रिवेदी आणि दुसरे अशोक मेहता. आता याच्यावर मुख्य भर कशावर होता मग थर्ड 5 इयर प्लॅनचा? पहिला 5 इयर प्लॅनचा कशावर होता? कृषी. दुसरा कशावर होता? मूलभूत उद्योग, पायाभूत उद्योग. मग त्यांनी काय ठरवलं, पहिल्यात पण आपण अचीव्ह केलंय, दुसऱ्यात पण फक्त 0.2 कमी राहिलंय. 4.5 चं 4.3 अचीव्ह झालंय. तर आपण थर्ड इयर 5 इयर प्लॅनला दोन्हीला मिळून पुढे जाऊया, कृषी आणि मूलभूत. समजलं? मग थर्ड 5 इयर प्लॅनचं त्याने टार्गेट ठेवलं की मुख्य भर कशावर द्यायचा, तर कृषी. कृषीमध्ये कशात स्पेसिफिक? तर गव्हात, गहू गहू उत्पादनावर. आणि दुसरं मूलभूत उद्योग. कृषी आणि मूलभूत उद्योग हे सोबत घेऊन पुढे झाले. थर्ड 5 इयर प्लॅनचं मुख्य भर त्यांनी ठरवलं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य भर. त्याच्यानंतर आता बघ, ह्या दोन्ही ठरवलं. थर्ड 5 इयरला सुरुवात झाली आणि 1962 ला एक वॉर झालं. कोणासोबत झालं सांगा बरं आपलं वॉर 1962 ला? सांगा सांगा आता, हे तर माहिती आहे सगळ्यांना. 1962 वॉर. प्रज्योत कन्फर्म 1962. बाकीचे सांगा. 1962 वॉर, भारताचं वॉर झालं होतं 1962. ओके, चायना साक्षी, गुड, व्हेरी गुड. प्राजक्ता गुड, चायना, येस. प्रज्योत, आपल्याला 1962 ला जे युद्ध झालं होतं ते चायना सोबत झालं होतं आणि लगेच 1965 ला झालं ते पाकिस्तान सोबत झालं होतं. चला पुढे जाऊया. आलं लक्षात? 1962 वॉर विथ चायना, 1965 वॉर विथ पाकिस्तान, असे 2 आपले युद्ध त्यावेळेस झालेले होते. हा, आता इथं सांगाच तात्पर्य काय, तर ह्या 1962च्या युद्धामुळे आपण जो टार्गेट ठेवलं होतं थर्ड 5 इयर प्लॅनचं, उद्देश ठेवले होते, त्याच्यावरून आपल्याला पूर्ण डायव्हर्ट करावं लागलं. कम्प्लीट प्रमाणात ऑफिशियली डायव्हर्जन झालं. कारण बराचसे आपली खर्च, बराच आपला फंड, बराच आपला जो उत्पन्न होतं ते आपल्याला सगळं युद्ध सामग्रीवर वळवण्यात आले. समजलं?
त्याच्यामुळं 1962 नंतर थर्ड 5 इयर प्लॅन मध्ये संरक्षण आणि विकास यावर भर देण्यास सुरुवात झाली. उद्देश ठेवले काय होते आपण? कृषी मधलं स्पेसिफिक गहू आणि मूलभूत उद्योग. पण 1962 जसं वॉर सुरू झालं, त्याच्यानंतर आपला खर्च, आपलं लक्ष हे संरक्षण आणि विकास यावर डायव्हर्ट करण्यासाठी आपण भाग पडलो. बरोबर? 1962च्या वॉर नंतर. त्यानंतर लगेच 1962चं वॉर संपताय ना संपताय त्यात तर त्या वॉरमध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या देशाची किंवा आपल्या सैन्याची खूप हानी झाली. एक आपल्या देशावर लागलेला तो धब्बा मानला जातो किंवा त्यात आपल्याला हार मानून डील करावी लागली. आपल्या देशाचे खूप सैन्य मारले गेले. म्हणजे किती नुकसान काय त्याचं गणित नाही एवढं झालं. त्यातून आपण अजून उभरतोय, त्यातून आपण अजून सावरत होतो. तोपर्यंत 1965ला पाकिस्तानने आपल्यावर आक्रमण केलं. हे दुसरं वॉर लगेच 1965ला पाकिस्तानसोबत दुसरं वॉर. हं. आणि तेवढंच म्हणून नाही बघा, आपण म्हणतो कसं आपल्या मराठीत एक म्हण आहे बघा, की ज्यावेळेस अडचणी येतात, त्यावेळेस ते हात जोडून येतात. हात जोडून इन द सेन्स एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक. असं झालं कसं? दोन्ही पहिल्या आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत आपण बऱ्यापैकी यश मिळवलं. तिसऱ्याला चांगली सुरुवात झाली. अजून सुरुवात झाली नाही. 31 मार्च 1 एप्रिल 1961ला तोपर्यंत 1965ला चायनाने आक्रमण केलं, घुसखोरी केली, युद्ध पेटलं. युद्ध 1-1.5 वर्षात संपेपर्यंत त्याचं आपण मानहानीतनं, हानीतनं सगळ्या गोष्टीतनं वर उभारतोय. तोपर्यंत 1965ला पाकिस्तानने आक्रमण केलं. तिथून आपण जिंकलो, पण तिथं आपला खूप पैसा खर्च झाला. आणि एवढं म्हणून बास नाही का, त्यावेळेस 1965-66 साली प्रचंड दुष्काळ पडला. म्हणजे निसर्गाने पण साथ दिली. म्हणजे सगळीकडून भारत देशावर म्हणून म्हणून तर लाल बहादूर शास्त्री या व्यक्तीला भारत देशात एवढं मोठं स्थान, एवढा मोठा मान सन्मान का आहे? तर या कठीण प्रसंगात त्या व्यक्तीने भारत देश एवढा चांगल्या प्रकारे सांभाळला, एवढ्या ह्याच्यात उभारलं. 62ला तर नेहरूजी होते. त्यानंतर लालबहादूर शास्त्री, दुष्काळ, 65चं युद्ध, सगळं ताश्कंद करार, ह्या गोष्टी त्यांच्या काळात झाल्या. या सगळ्या गोष्टीत खूप कमी वर्ष पंतप्रधान राहून खूप मोठं काम केलेलं हे एक व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे लालबहादूर शास्त्रींना आपण एवढं मानतो. ते 1964 ते 1966 चे अध्यक्ष होते. म्हणजे थर्ड 5 इयर प्लॅन मध्ये या मोठ्या मोठ्या 3 अडचणी आल्या. 2 युद्ध, प्रचंड दुष्काळ. त्यामुळं ही योजना पूर्णपणे ढासळली गेली. प्लॅन काय केलं तर त्याच्याप्रमाणे काहीच इम्प्लिमेंट झालं नाही किंवा कशावरच खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे तो दुष्काळ तर पडला. दुष्काळ पडला म्हणल्यावर कशाला प्राधान्य द्यावं लागेल? किंमत स्थिरीकरण. आता बघा, दुष्काळ आता तुम्ही म्हणाल, की दुष्काळ आणि किंमत स्थिरीकरण याचा संबंध काय सर? आपल्या इकॉनॉमिक्स भाषेत सांगायचं झालं तर दुष्काळ पडला म्हणजे काय होतं? साधी गोष्ट आहे. युद्ध, दुष्काळ. दुष्काळ घ्यायचा. दुष्काळ पडला म्हणजे काय होतं? उत्पन्न कमी होतं. हं. उत्पन्न कमी झालं. उत्पन्न कमी झालं तर काय होतं? की एखादी गोष्ट बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल जातो, तो कमी प्रमाणात जातो. बरोबर आहे? कमी प्रमाणात रॉ मटेरियल जातो. कमी प्रमाणात रॉ मटेरियल जातो म्हणजे उत्पन्न जो मेन प्रॉडक्ट बनणार आहे, त्याचं उत्पन्न कमी होतं. उत्पन्न कमी होतं म्हणजे काय? किंमत वाढते. बरोबर. म्हणजे आज जर बाहेर आता आपण बघतो, आज बाहेर विकण्यासाठी एक गोष्ट तुम्ही घ्यायला गेलात, समजा आंबे घ्यायला गेलात किंवा सफरचंद घ्यायला गेलात, जर त्याचं उत्पन्न जास्त असेल, तर किंमत कमी असेल. आणि जर त्याचं उत्पन्न कमी झालं, तर त्याची डिमांड तेवढीच राहिली, तर किमती वाढतील. त्यामुळे दुष्काळ पडल्यामुळं भारताला आणि युद्धामुळं भारत सरकारला किंमत स्थिरीकरण याच्यावर खूप लक्ष करण्यात भारत सरकार बांधील झालं. एखाद्या गोष्टीची किमती खूप वाढू नये, इन्फ्लेशन खूप वाढू नये, याच्यावर काम करण्यास सुरुवात केली. आता बघा, याचं पण थर्ड 5 इयर प्लॅनचं प्रतिमान कोण होतं? महालनोबिसच होते. हं. आता अपेक्षित दर पहिल्याचा किती होता, दुसऱ्याचा किती होता, तिसऱ्याचा किती? पहिल्याचा, दुसऱ्याचा सांगितला. तिसऱ्याचा अपेक्षित दर ठेवण्यात आला 5.6. 5.6 हा सुरुवातीला 1961. आपल्याला काय म्हणतात 1962 ला युद्ध होईल, 1965 ला युद्ध होईल, परत दुष्काळ पडेल. नाही. पहिल्याचं अचीव्ह झालं. दुसऱ्याचं पण 0.2 सोडून बऱ्यापैकी प्रमाणात 90% अचीव्ह झालं. तिसऱ्याचं टार्गेट त्यांनी ठरवलं 5.6%. आणि प्रत्यक्षात साध्य झालं खूप खूप कमी. निम्मच.
का कमी साध्य झालं? तर हे 3 कारण. ही आकडेवारी महत्वाची आहे. कारण हा आतापर्यंतचा सगळ्यात गेलेला, फेल्ड म्हणणार नाही आपण, पण कसा शब्द वापरू आता तुम्हाला, की आतापर्यंत आपल्याला ठेवलेलं टार्गेट आणि अचीव्ह झालेलं टार्गेट ह्यातला सगळ्यात कमी दर मिळालेला हा एक टार्गेट आहे. कमी टार्गेट अचीव्ह झालेला हा एक 5 प्लॅन आहे. 3rd 5 प्लॅन. अपेक्षित दर पेक्षा निम्म्या टक्क्यात आपण यश प्राप्त करू शकतो. अपयश एवढं मोठ्या प्रमाणात 3rd 5 प्लॅनला आपल्याला झालं होतं. आता बघा, त्यानंतर योजनेवरील एकूण खर्च किती होता? 8,577 कोटी होता एकूण खर्च. मग त्यांनी ठरवलं होतं असं तसं तसं तसं, पण झालं काय? युद्धामुळे बराच खर्च तिकडे डायव्हर्ट करण्यात आला. आता 3rd 5 उद्दिष्ट काय होतं किंवा महत्वाच्या ठराविक गोष्टी असल्या काय होत्या 3rd 5 प्लॅनचे? तर आपल्या 3rd 5 प्लॅन मध्ये ह्यांनी सांगितलं होतं की 3rd 5 प्लॅन हा फक्त 5 वर्षाचा प्लॅन नव्हता. 5 प्लॅन म्हणतात, पण तुम्हाला मी गेल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघा, योजनेच्या आराखडा किंवा प्लॅन करण्याचं एक खूप वर्षाचा एक कालखंड असतो. कधी कधी 15-20 वर्षाची पण योजना बनवतात आणि त्याच्यात 5 इयर, 1 इयर अशा सब योजना बनवतात. तसंच 3ऱ्या पंचवार्षिक योजनेत सुरुवात झाली होती. 3ऱ्या पंचवार्षिक योजनेत सांगितलं होतं की हा जो प्लॅन असेल हा पुढच्या 15 वर्षासाठी बनवूयात आणि त्यात 5-5 वर्षाचे प्लॅन होते. त्यानंतर 1-1 वर्षाचे त्यामध्येच. म्हणजे पुढच्या 15 वर्षाच्या आढावा ह्या 3rd 5 प्लॅन मध्ये घेण्याचा प्रयत्न केला त्याला. 15 वर्षानंतर काय असायला पाहिजे, कसं काम करायला पाहिजे, 15 वर्षात डेव्हलपमेंट कशी व्हायला पाहिजे, हे 3rd 5 प्लॅन मध्ये आपल्याला करण्यात आलं होतं. म्हणजे 3rd 5 प्लॅन हाचा मेन कालखंड होता 1961 ते 1976. दूरदृष्टीचे नियोजन केलं होतं त्यांनी. लॉंग टर्म विचार केला होता, की त्यातच आपण रोजगार निर्मिती करू, संधीची जास्त निर्मिती करू. कारण पहिल्या 2ऱ्या प्लॅन मध्ये आपल्याला चांगल्यापैकी यश मिळालं होतं आणि बाकीच्या युद्ध तंत्र आपल्याला अपेक्षित नव्हता. त्यामुळे त्यांनी सांगितलं की पुढच्या 15 वर्षासाठी आपण प्लॅन करूया. आणि आणि स्वयंपूर्ण भारत बनवण्यासाठी उद्दिष्ट ठेवूयात. स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था व्हावी आपली. अशा टार्गेटवर त्यांनी हा 15 वर्षाचा लॉंग टर्म प्लॅन केला होता 3rd 5 प्लॅन मध्ये. समजलं? 3rd 5 प्लॅनच्या रोजगार निर्मिती, परत स्वावलंबी ह्या गोष्टी हे उद्दिष्ट होते. मेन उद्दिष्ट तर सगळ्या बाजूला राहिले, आपण युद्धातच डायव्हर्ट झालो. आता बघा, ह्या 3rd 5 प्लॅन मध्ये 1961 ते 1966 मध्ये कोणत्या कोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या त्या बघूया आता. असं टिपिकली अभ्यास करताना पण असंच करायचा. पहिला वर्ष 5 प्लॅनचं, त्याच्यानंतर अध्यक्ष कोण होते, त्यानंतर उपाध्यक्ष कोण होते, त्यानंतर प्रतिमान कोण होतं, मग ते जे प्रतिमानाचं व्यक्तिमत्व होतं म्हणजे काहीतरी अर्थतज्ञ त्यांच्याबद्दल थोडी 2-4 लाईन माहिती बघून घेणे आणि त्याच्यानंतर टार्गेट काय होतं, उद्दिष्ट काय होती, किती अचीव्ह झाली, अचीव्ह झाली तर का झाली, नाही झाली का नाही झाली. बस अशा फ्रेमवर्क मध्ये 5 प्लॅनचा अभ्यास करायचा, कधी विसरणार नाही किंवा कन्फ्युजन होणार नाही. आता तुम्हाला मी सांगितलं उद्दिष्ट झाले. आता त्याच्यात घडलेल्या महत्वपूर्ण घटना ह्या पंचवार्षिक योजनेत 1961 मध्ये डिसेंबर मध्ये काय झालं, 1961 डिसेंबर मध्ये तर गोवा हे राज्य भारत देशाला सुपूर्द केलं. म्हणजे तुम्ही म्हणता सर गोव्याला कशाला चाललं, ह्या प्रश्न इकॉनॉमिक्स मध्ये असं विचारलं जातं की गोवा राज्य कधी कोणत्या पंचवार्षिक योजनेत स्वतंत्र झाला, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या मध्ये होता. ही नवीन पद्धत झाली, मल्टी डायमेन्शनल सांगतोय. तो 5 प्लॅन, टार्गेट, उद्दिष्ट मला जमायला पाहिजे, माझं उद्देश आहे. तर 1961 डिसेंबर मध्ये गोवा योजना कधी सुरुवात झाली, मुक्त कधी झाला, डिसेंबरला. म्हणजे हे प्लॅन मध्ये गोवा 3rd 5 प्लॅन. पुढचं 1962 ला 26 जानेवारी 1962 रोजी कमाल जमीन धारणा कायदा करण्यात आला. जमीन धारणा कायदा म्हणजे नावातच आहे, कमाल जमीन धारा कायदा 1962. हा प्रश्न पण विचार काय साठी खूप महत्वाचे हे टॉपिक,
कायदा 1962 26 जानेवारीला करण्यात आला. कमाल जमीन धारणा कायदा म्हणजे काय? कमाल जमीन धारणा कायदा म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे जास्तीत जास्त किती क्षेत्र असू शकतं, असं का करण्यात आलं? का करण्यात आलं असेल असं? कारण भारत स्वतंत्र व्हायचे असते आधी इंग्रज ज्यावेळेस भारतात राज्य करत होते त्यावेळेस मिडलमन सावकार हे खूप वाढले होते आणि त्यावेळेस सावकारांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात जमिनी आपल्या नावावर करून घेतल्या होत्या. कोण पैसे नाही देऊ शकले की जमीन घ्यायची, कोण पैसे नाही देऊ शकले की जमीन घ्यायची. असं करत एकेका माणसाच्या नावावर 500 हजारो एकर सरकारच्या लक्षात सर्वे केल्यानंतर आलं की बाबा त्यातच खूप मोठी संपत्ती आहे आणि बाकीचे खूप मोठ्या प्रमाणातले लोक हे त्यांच्याकडे साधी जमीन सुद्धा नाही, घर सुद्धा नाही राहायला किंवा शेती करायला जमीन नाही. मग त्यावेळेस 26 जानेवारी 1962 हा जमीन धारणा कायदा कमाल जमीन धारणा कायदा करण्यात आला. त्यात असं ठरवलं की आम्ही तुम्हाला एक आकडे लिहून देतो बागायती आणि जिरायतीचे. एका मनुष्याकडे जास्तीत जास्त एवढं बागायती क्षेत्र असू शकतं आणि एका मनुष्याकडे जास्तीत जास्त एवढं जिरायती क्षेत्र असू शकतं. मग त्यांनी सांगितलं की हे 18 एकर बागायतीसाठी 18 एकर लक्ष लिहून घेऊ नका फक्त लक्षात ठेवा. बागायतीसाठी 18 एकर, सुपीक जमिनीसाठी 27 एकर आणि कोरडवाहूसाठी 54 एकर जमीन. किती मोठी झाली आता मिळणार नाही एवढी एक लगट. पण त्यावेळेस लोकसंख्या कमी होती त्यामुळं या गोष्टी ठरवून देण्यात आल्या सरकारने. आपल्याला महत्वाचं काय की कमाल जमीन धारणा कायदा हा कोणत्या पंचवार्षिक योजनेत लागू करण्यात आला? तिसऱ्या. तारीख किती होती? 26 जानेवारी 1962 रोजी. आपल्या माहितीसाठी किती किती आकडेवारी तेवढ्या मला वाटतं लक्षात ठेवण्याची गरज. दुसरं भारत चीन युद्ध तर तुम्हाला सांगितलंच. त्यानंतर MIDC ची स्थापना हे महत्वाचं आहे. MIDC आता आपण बघतो. MIDC ची स्थापना कधी झाली? थर्ड 5 इयर प्लॅन मध्ये झाली. भारत चीन युद्ध झालं त्यानंतर 1964 ला 1964 ला कशी स्थापना झाली? IDBI ची स्थापना. बँक आपल्याला माहिती. UTI ची स्थापना झाली, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली. हे भारतीय म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये घडलेल्या दुसऱ्या महत्वपूर्ण काही काही घटना आहेत. म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्या युद्ध ते झालं ते तर झालंच बाकीच्या गोष्टी, पण या पण गोष्टी आपल्याला लक्षात आपल्याला फक्त तेवढंच लक्षात ठेवून चालणार नाही. तर अजून काय झालं तर 1965 ला दांतवाल आयोग स्थापन करण्यात आला. हे महत्वाचं आहे आपल्या इकॉनॉमिक्स 1965 ला. ला दांतवाला कमिशन स्थापन केलं आणि त्यांनी कृषी मूल्य आयोगाची स्थापना. दांतवाला अध्यक्ष होते. कमिशन म्हणतात दांतवाला कमिशन पण म्हणतात आणि त्याला कृषी मूल्य आयोग पण म्हणतात. आता आपण जे कुठल्याही पिकाला कमीत कमी किती भाव द्यायचा आपल्या सरकार म्हणजे ठरवतं नाही का आयोग, ते हे आयोग. ऊसाला FRP, सोयाबीनला किती गहू द्यायची किती किंमत द्यायची, गव्हाला किती किंमत द्यायची, त्यानंतर कमीत कमी शेंगदाणे उत्पादनाला, गहू उत्पादनाला, ज्वारी उत्पादनाला कमीत कमी किती उत्पन्न किती किंमत द्यायची, कमीत कमी किंमत द्यायची म्हणजे काय? समजा त्यांचा एखाद्या शेतकऱ्याचा माल जर मार्केटमध्ये विकला गेला नाही तर कमीत कमी एवढ्या भागाने तर त्याला सरकार घेणार. एक कृषी मूल्य भाव एक असतो तो देण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आली 1965 ला. सुरुवातीला काय केलं यांनी सांगितलं की बाबा हा कृषी मूल्य आयोग आहे ना हा 3 वर्षासाठीच काम करणार. पण त्यानंतर त्यांनी ठरवलं की बाबा हा कायमस्वरूपी दर्जा देण्यात येईल. 3 वर्ष नाही तर या आयोगाला कायमस्वरूपी दर्जा देण्यात येईल. देऊन टाकलं. त्यानंतर याच आयोगाचे नाव बदलून कृषी मूल्य व किमती आयोग करण्यात आला. ते 1900 कधी 2 वर्षातच केला वाटतं पुढं. ठीक आहे 1965-66 लाच काहीतरी नाही थांबा. कृषी मूल्य आयोग स्थापन कृषी मूल्य आयोग
हा स्थापन झाला 1965 ला. बरोबर 20 वर्षांनी त्याचं नामकरण करण्यात आलं. 1985. 1985 मध्ये त्यात एक शब्द ऍड करण्यात आला, कृषी मूल्य व किमती आयोग. आपला शब्द ऍड करण्यात आला, कृषी मूल्य व किंमती आयोग. त्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध कधी झालं सांगितलं तुम्हाला, आणि त्याच्या रिलेटेड तो कशात मिटलं किंवा आपण जिंकल्यानंतर एक करार झाला, तर कधी झाला तो? 1966 ला 10 जानेवारी. 10 जानेवारी 1966 ला हा ताश्कंद करार झाला. ताश्कंद कुठे आहे काय, आता ते जॉग्रफीत बघून घ्या तुम्ही. ताश्कंद करार झाला आणि त्यानुसार आपण लाईन आखली किंवा त्या सगळे करार झाला तो झाला काय असं. आणि यानंतरच संशयातरित्या आपल्या पंतप्रधानांचं निधन झालं या करारानंतर. ते अजून गुपित आहे किंवा त्याचं अजून असं ऑफिशियली काही हे झालेलं नाहीये, रिलीज झालेलं नाही, किंवा हे कारण किंवा हे. त्यामुळं ताश्कंद करारानंतर पंडित नेहरूंचे निधन, सॉरी, लाल बहादूर शास्त्रींचं आपल्या निधन झालं, आपल्या पंतप्रधानांचं. 10 जानेवारी 1966 ला ताश्कंद करार झाला, तिसऱ्या 5 इयर प्लॅनच्या दरम्यान. त्यानंतर FCI ची स्थापना झाली. आणि अजून एक झालं की 1966 ला स्वतंत्र कुटुंब नियोजन स्थापना झाली. तुम्हाला मी सांगितलं की फर्स्ट 5 इयर प्लॅन मध्ये कुटुंब नियोजनावर कार्यक्रम सुरुवात झाली होती, फर्स्ट 5 इयर प्लॅन मध्येच. मग त्यासाठी त्याला लोकसंख्या तर वाढत चालली होती खूप मोठ्या प्रमाणात, तर याच्यावर काम करण्यासाठी म्हणून 1966 ला स्वतंत्र कुटुंब नियोजन एक आयोग, एक स्वतंत्र डिपार्टमेंट स्थापन करण्यात आलं कुटुंब नियोजनाचं. आता आता ह्या थर्ड 5 इयर प्लॅनच्या योजनेवर काय काय परिणाम झाला, कशा कशात झाला, तर चीनचं आक्रमण आपल्याला माहिती, चीनने घुसखोरी केली होती, त्यालाच आक्रमण नाव दिलं, आणि तेच झालं. ते काय झालं होतं 1962 ला, तारीख त्याची, आक्रमणाची तारीख ऑक्टोबर 1962, पण ऑक्टोबर महिना, ऑक्टोबर 1962 ही त्याची तारीख होती चीनच्या आक्रमणाची. त्यामुळे योजनेच्या पूर्ततेसाठी आपण जे काही केलं होतं ते सगळं आपल्याला युद्धाच्या सामग्रीवर शिफ्ट करावं लागलं. राष्ट्रीय संरक्षण हे महत्वाचं आलं डेव्हलपमेंट पेक्षा. बरोबरच आहे ना, आधी राष्ट्राचं संरक्षण महत्वाचं, नंतर डेव्हलपमेंट. आक्रमण केल्यामुळे डेव्हलपमेंट थांबवण्यात आलं आणि बाकी सगळं तिकडे शिफ्ट करण्यात आलं. त्यानंतर 1965 ला पाकिस्तानचं आक्रमण, ते पण तेच कारण राहिलं. आणि 1965-66 मध्ये पडलेला दुष्काळ, तिन्हीमुळं एकदम मोठ्या प्रमाणात सगळ्याच गोष्टीची हे झाले. मी तुम्हाला सांगितलं की आपण टार्गेट ठेवलं होतं 5.6, अचीव्ह झालं 2.8. मग आपल्याला सगळ्यात मोठ्या प्रमाणात धोका बसला ह्या थर्ड 5 इयर प्लॅनचा, ह्या सगळ्या गोष्टींमुळे. त्यामुळे सर्वात अपयशी योजना म्हणली जाते. भारतीय अर्थव्यवस्था एक दिवाळखोरीच्या टप्प्यात जाऊन थांबली होती. लक्षात येते का तुम्हाला? दिवाळखोरी हा खूप मोठा शब्द आहे एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी. दिवाळखोरी जी आता पाकिस्तानची कंडिशन झाली ना प्रेझेंट, त्यांच्याकडे पैसाच राहिला नाही. त्यांचं उत्पन्न त्या ह्याचा पेट्रोल डिझेलचा, अफगाणिस्तानच्या पेट्रोल डिझेलच्या किमती बघा आता किती आहेत. आपल्याच्या सोडून त्याचा मुद्दा बाजूला राहिला, पण ती दिवाळखोरीची कंडिशन असते जी त्यावेळेस आपल्या देशावर आली होती. आपल्याला नाईलाजाने राष्ट्रीय नाणेनिधीकडे जाऊन मदतीसाठी हात पसरावे लागले होते अक्षरशः IMF कडे. आणि आज आपल्या देशाची अशी कंडिशन आहे ह्या 70 वर्षानंतर की IMF ला आपण आपल्या निर्णयावर त्यांचे निर्णय बदलायला भाग पाडू शकतो. ही आपली ग्रोथ झाली आहे 70 वर्षात, आजच्या तारखेवर 70-75 काय असेल. मी त्याला म्हणत नाही हे 10 वर्ष आधीचे 50 वर्ष असं डिवाइड करत नाही, ही कंबाईन ग्रोथ. आज आपण त्यावेळेस आपल्याला अक्षरशः IMF कडे जाऊन हात पसराय वयच लागले होते, तर भारत दिवाळखोरीतून बाहेर येणं शक्य होता. एवढी वाईट कंडिशन आपली झालेली होती. 1966च्या थर्ड 5 इयर प्लॅन संपेपर्यंत आपली ती कंडिशन झालेली होती. हा झाला आपला थर्ड 5 इयर प्लॅन. आता याच्यात कोणाला अडचण असेल तर विचारा.
ह्या पहिल्या 3 5 इयर प्लॅन मध्ये कोणाला काय असेल तर विचारा. तर आपण पुढे जाऊयात. एक 10-15 सेकंदाचा वेळ देतो तुम्हाला. काय विचार असेल तर विचारा. त्याचं पुढं डोक्यावरून म्हणजे जास्त जड तर होत नाही ना? आज दीड कंटिन्यू झालं तुम्हाला हे करतोय मी. जड होत असेल तर सांगा तसं. बरे आहेच आपलं लेक्चर. हो, डोक्यावरून तर जात नाही, ओव्हरलोड तर होत नाही, फास्ट तर होत नाही. चला पुढे जायचं, आपण कंटिन्यू करायचं. बोला बोला, कंटिन्यू करायचं. हो सर. ओके चल कंटिन्यू. तर आपण कंटिन्यू करूयात पुढच्या योजनेला. पुढची योजना म्हणजे काय? आता तुम्हाला सांगितलं मी की पुढची योजना म्हणजे काय झाली होती. 3 5 इयर प्लॅन संपले होते आपले. 3 5 इयर प्लॅन मध्ये आता आपल्या देशाची दिवाळखोरीची कंडिशन आली होती. आपल्या देशाला कंप्लीट. आपल्या देशाच्या सरकारने किंवा आपल्या त्यावेळेसच्या व्यवस्थेने ठरवलं की आपण 5 इयर प्लॅनला एक ब्रेक देऊया. थोडे दिवस 1 2 3 वर्ष 5 इयर प्लॅनला थांबूया आणि हा 5 वर्षाचा प्लॅन करण्यापेक्षा एक शॉर्ट टर्म प्लॅन करून त्याच्यावर डेव्हलपमेंट चालू करूया. म्हणून इथून पुढं 1966 ते 1969 या काळाला योजनेच्या सुट्टीचा कालावधी असे म्हणतात. म्हणजे ते ऑफिशियली घेऊन केला होता. तो त्यांनी सांगितलं होतं की बाबा इथून पुढे 1 2 3 वर्ष आम्ही 5 इयर प्लॅन न करता एक एक वर्षाचा प्लॅन करून भारत देशाच्या उन्नतीसाठी ग्रोथसाठी आम्ही काम करणार आहोत. म्हणून याला म्हणतात योजनेला सुट्टीचा कालावधी. ते कारण काय होतं तुम्हाला सांगितलं की तिसऱ्या योजनेला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर आपली जी आर्थिक अस्थिरता आली होती. आर्थिक असू द्या, सामाजिक असू द्या, दुष्काळामुळं किंवा सगळ्या गोष्टीची कमतरता, या सगळ्या गोष्टींच्या अस्थैर्य, औद्योगिक मध्ये आपण पहिल्या 2 5 इयर प्लॅन मध्ये जी ग्रोथ केली ती थांबली होती बऱ्याच प्रमाणात. त्याच्यावर काम करण्यासाठी म्हणून आपण हे योजनेला सुट्टी देऊन पर इयर प्लॅन करण्यास सुरुवात केली. आणि अजून एक त्यावेळेस लक्षात आलं की आपल्याकडे सध्या वित्तीय संस्था ज्या होत्या, फायनान्शियल सिस्टम, त्या खूप कमी होत्या काम करणाऱ्या. हे आपल्या भारताच्या त्यावेळेच्या लोकांच्या लक्षात आलं. मग तुम्हाला मी ज्यावेळेस म्हणतो भारतीय लोक म्हणजे कोण, तर आपले मोठे मोठे राजकारणी आले, मोठे इन द सेन्स आपली सिस्टीम आली, गव्हर्नमेंट सिस्टीम आली, त्यात गव्हर्नन्स आलं, म्हणजे कार्यकारी पण आले आणि राजकारणी पण आले आणि आपल्यासारखे दिसेस आपली जनता पण आली इनपुट घेतल्यानंतर इनपुट देण्यासाठी. म्हणजे हे त्यावेळेस लक्षात आलं. मग योजनेला सुट्टी दिली. कारण काय ते तुम्हाला सांगितली मेली. त्यामुळे 4था योजना थांबवण्यात आली सुरू करण्यासाठी. आणि त्यात मग ह्या 3 वर्षात योजनेला सुट्टी दिल्यानंतर सरकारने कसं काम केलं, तर त्या योजनेला नावाचा हा प्रश्न पडला होता, लक्षात ठेवा. या योजनेला अवकाश कालावधी पण म्हणतात, योजनेला सुट्टी पण म्हणतात. 3 वर्षे योजनेचा अवकाश कालावधी पण म्हणतात आणि योजनेला सुट्टी पण म्हणतात. कुठल्या 1966 ते 1969 अवकाश कालावधी, 5 इयर प्लॅनची हॉलिडे, सुट्टी, हे वर्ष लक्षात ठेवा. आता बघा, आणि ह्याचा कालावधी पण तोच होता, तारखा बदललेल्या नव्हत्या. म्हणजे कुठला 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 सेम. काय, कारण हा प्लॅन्ड हॉलिडे होता, प्लॅन्ड. आलं लक्षात? ओके. मग अध्यक्ष कोण असणार आहेत त्यावेळेसच्या पंतप्रधान. कोण होते?
तुम्हाला सांगितलं मी ताशकतकरानंतर लगेच आपल्या पंतप्रधानांचं निधन झालं. त्यानंतर कोण झालं पंतप्रधान भारताचं? तर इंदिराजी गांधी. म्हणजे प्लॅन हॉलिडे मध्ये अध्यक्ष कोण होत्या ह्याच्या? तर इंदिराजी गांधी, इंदिरा गांधी. उपाध्यक्ष कोण असणार आहेत? आधीचे होते तेच कंटिन्यू केले, अशोक मेहता, आणि त्यानंतर धनंजयराव गाडगीळ. मराठी माणूस. म्हणजे मराठी माणूस मी तुम्हाला काय सांगितलं स्पेसिफिक, कारण असा प्रश्न विचारला जातो. पहिला महाराष्ट्रीयन माणूस असा प्रश्न विचारला जातो, म्हणून तुम्हाला मी तशी उत्तर वापरलं. कुठला? अशोक मेहता, धनंजयराव गाडगीळ हे त्याचे उपाध्यक्ष झाले. आता बघा, साधी गोष्ट आहे, मुख्यभर कशावर असणार आहे सांगा बरं मला. थोडं लॉजिक लावा. युद्ध, दुष्काळ. तुम्हाला शेवटचं वाक्य सांगितलं होतं मी की आपल्याला IMF कड हात पसरवायची वेळ आली होती. अक्षरशः त्यांच्याकडे हात पसरवण्याची वेळ आली होती. हात दुसऱ्याकडे आपण कधी मागायला जातो? मागायचीच गेलो होतो आपण, म्हणजे ती कंडिशन आली होती. ती काही बळजबरी कोण गेलं नव्हतं किंवा अकारभार किंवा अकार्यक्षमता म्हणून गेलो नव्हतो. ती परिस्थितीने, त्या युद्धाने आणि निसर्गाने दिलेल्या निसर्गाने ऐनवेळी केलेल्या धोक्यामुळे ती झालेली गोष्ट होती. स्वावलंब असं लक्षात ठेवा. स्वावलंबनवर आपलं मुख्य भर. म्हणजे आपलं स्वावलंबन बना, आधी स्वतःवर स्वावलंबी बना. उद्या अशी वेळ येणार नाही कशावरून, उद्या युद्ध होणार नाही कशावरून, उद्या दुष्काळ पडणार नाही कशावरून. तशी वेळ आली तरी आपण स्वावलंबी राहायला पाहिजे. हे या 3 योजनेचा मुख्य भर. हे बघा लक्षात कसं ठेवायचं. पहिल्या पंचवार्षिक योजनेचं त्यांनी काय ठरवलं? कृषीवर मुख्य भर. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं काय ठरवलं? कृषी अचीव्ह झाली, आता आपण मूलभूत पायाभूत उद्योगावर भर देऊ. चला चांगलं चांगलं मशिनरीज ही करू. बरोबर आहे. त्यानंतर तिसऱ्यात त्यांनी काय सांगितलं? दोन्हीला घेऊन जाऊ आपण, कृषी आणि मूलभूत उद्योग. या दोन्हीला मिळून रोजगार क्षमता वाढवू, उत्पादन वाढवू, हे तिसऱ्याचं टार्गेट ठेवलं. बरोबर आहे. त्या तिसऱ्यात कृषीमध्ये पण मेन टार्गेट गव्हा उत्पादनावर ठेवण्यात आलं होतं. पण तिसऱ्यात घडलेल्या घटनांमुळे आपलं 5 इयर प्लॅन पण थांबला आणि आपला मुख्य भर पण शिफ्ट झाला, की आपल्याला IMF कडे जावं लागलं. म्हणून यांनी ठरवलं की आता आपलं टार्गेट स्वावलंबन पाहिजे, स्वावलंबी बनायचं. भारत देश हा एक स्वावलंबी बनायला पाहिजे. मग उद्या युद्ध होऊ, दुष्काळ पडो ना काही, समजलं. मग आपल्या या योजनेचं मुख्य भर होता स्वावलंबन. संकल्प काय म्हणते त्याला? प्रतिमान होतं धनंजयराव गाडगीळ यांचं. तिसऱ्या 5 इयर प्लॅन नंतरच आपण बघतोय प्लॅन हॉलिडे. आता योजनेची वाटचाल कशी झाली? 3 वर्ष होती. सरकारने काय केलं मग? 3 वर्षात प्रत्येकी एक वर्षाची योजना काढली. या वर्षी हे करू, त्या वर्षी हे करू, या वर्षी असं 3 वर्षासाठी एक योजना काढण्यात आली. आणि त्यात त्यांनी बघितलं, त्यात आपल्याला तुम्हाला सांगितलं मी, थर्ड 5 इयर प्लॅनचं टार्गेट काय होतं आपलं? टार्गेट इन द सेन्स आकडेवारी GDPच्या स्वरूपात 5.6 होतं. बरोबर आहे. आणि अचीव्ह किती झालं थर्ड मध्ये? निम्म 2.8 झालं. बरोबर आहे. मग यांनी काय केलं? ह्या प्रत्येक वर्षी 3.7 अशी वाढ घडून आणली काम करून प्लॅन हॉलिडे मध्ये. 3.7 ऍव्हरेज, 3.7, 3.7, 3.7. आता बघ, पहिली जी वार्षिक योजना होती 1967, 1966 ते 1967. ह्याच्यात काय झालं? तर भाववाढ झाली. युद्ध झालं, दुष्काळ पडला, त्याच्यामुळे भाववाढ होणारच होती. भाववाढ झाली आणि आंतरराष्ट्रीय दबाव पण आला आपल्यावर. आंतरराष्ट्रीय दबाव का बरं आला? पण IMF कडे गेलो होतो पैसे मागायला. साहजिकच आहे, त्यांनी फुकट थोडीच कोण मदत करत असते, कोणच करत नसते. काही ना काही त्याच्या मागे त्याचा हेतू असतो किंवा काहीतरी त्यांचे रेस्ट्रिक्शन असतात, काहीतरी कंडिशन्स असतात. मग त्यावेळेस त्यांनी दबाव टाकला आपल्यावर. आंतरराष्ट्रीय दबाव वाढला भारतावर आणि त्याच्यामुळं आपल्या रुपयाचं अवमूल्यन करावं लागलं. आता तुम्ही फक्त समजून घ्या, अवमूल्यन करावं लागलं. पुढच्या म्हणजे आपलं जेव्हा दुपारचं लेक्चर आहे त्यावेळेस तुम्हाला मी डिटेल सांगेन अवमूल्यन काय असतं ते. पुढच्या कन्सेप्ट मध्ये त्यावेळेस पण सांगेनच, पण आज पण तुम्हाला हे अवमूल्यन काय असतं रुपयाचं ते सांगेनच. आता फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की 36.5% यानं आपल्याला रुपयाचं अवमूल्यन करण्यात आले. खूप मोठी गोष्ट आहे 36.5% म्हणजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या रुपयाचं अवमूल्यन करावं लागलं.
कशामुळं? तर आधीचे 2 युद्ध, दुष्काळ आणि आंतरराष्ट्रीय दबाव आणि भाववाढ. सगळ्या गोष्टीमुळे आपण हे करण्यासाठी अवमूल्यन करणं म्हणजे काय? हे नसतं, चांगली गोष्ट नसती. अवमूल्यन जर कोणाच्या दबावामुळे करण्यात आलं तर. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुपयाचं अवमूल्यन करावं लागलं. आणि त्याच्यामुळे फायदा काय झाला? तर आपल्या निर्यातीस थोडीफार चालना मिळाली. हं? अवमूल्यन केल्यानंतर निर्यात कशी वाढते ते तुम्हाला दुपारच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं रुपयाचा. म्हणजे पहिल्या ह्याच्यात 1966-67 मध्ये काय करण्यात आलं सगळ्यात पहिल्यांदा? तर 36.5% यांनी रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं. हे प्रश्न विचारलेला आहे. 36.5 लक्षात ठेवा. त्याच्यामुळं व्यापाराची तूट कमी करण्याची हेल्प झाली. निर्यात वाढीस थोडीफार चालना मिळाली. खरं आहे. आता हे पहिलं अवमूल्यन झालं. किती होतं? 36.5. हे आपल्या देशाचं दुसरं अवमूल्यन होतं. जे दुसऱ्या वेळेस केलेलं गेलेलं अवमूल्यन होतं. त्याच्या आधी पहिलं म्हणजे रुपयाचं अवमूल्यन केलेलं हे दुसरी वेळ होती. ही काय पहिली वेळ नव्हती भारत देशाने रुपयाचं अवमूल्यन केलं होतं. ह्याच्या आधी पण 1949 साली आपण रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं होतं. 1949 साली सुद्धा आपण रुपयाचं अवमूल्यन केलेलं होतं. तुम्हाला हा शब्द अवमूल्यन खूप यायला लागलाय. तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करतोच मी. ते लक्षात ठेवा. ही दुसरी वेळ होती रुपयाचं अवमूल्यन करण्याची. आणि तिसऱ्या पण आता या तिन्ही सिक्वेन्सने तुम्हाला सांगतोय मी. पहिलं 49, दुपारी ज्यावेळेस तुम्हाला मी अवमूल्यन शिकवेन त्यावेळेस त्याची टक्केवारी पण सांगेन. फक्त आता तुम्ही वर्ष लक्षात ठेवा. 1949, दुसरं होतं 1966 आणि तिसरं होतं 1991. या 3 वर्षे 3 वेळेस आपल्या देशाच्या रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं होतं. या 3 वेळेस. तर हे डिटेलमध्ये तुमचे त्याचे कारण, त्याचं अवमूल्यन काय असतं ते तुम्हाला सांगेन. आता आपण बघूया. पुढे म्हणजे ह्या ज्या 3 वार्षिक योजना होत्या त्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी बघूया आता. ह्या 3 वार्षिक योजनाच्या. 1966 ला आपला जो खरीप हंगाम होता, 1966 चा खरीप हंगाम हा महत्वाचा आहे. यामध्ये सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला. लक्षात आलं? हरित क्रांती म्हणजे काय? हरित क्रांती म्हणजे काय? ग्रीन रिव्होल्यूशन कशाला म्हणतो आपण सांगा बरं? माहितीये का तुम्हाला ग्रीन रिव्होल्यूशन? आपण बऱ्याच प्रमाणात आपण शेतकरी बॅकग्राऊंडच्या आहात यातले. मी सुद्धा त्यात आलो. आपल्याला हरित क्रांती माहित असायलाच पाहिजे. हे निदान कशाच्या रिलेटेड आहे हे तर माहित पाहिजे तुम्हाला. हे काय ते थोडंफार सांगितलं तुम्हाला. तुम्ही हरित क्रांती माहितीये का? बरं असू दे. हरित क्रांतीमध्ये काय केलं? खरीप हंगामात 1966 मध्ये खरीप हंगाम पण लक्षात ठेवा. रबी नाही, खरीप हंगामात आपला खरीप हंगाम कधी असतो? कुठला महिना तर ते माहित असेल तुम्हाला. त्याच्या डिटेल जात नाही. खरीप हंगामात 1966 ला भारत सरकारने हरित क्रांतीला सुरुवात केली. म्हणजे काय केलं? की नोरीन या बुटक्या जातीच्या गव्हावर संकरण करून एक नवीन जात तयार करण्यात आली. नॉर्मन बोरलॉग यांनी काय केली? गव्हाची एक नवीन जात काढली, नवीन जात शोधून काढली. आणि त्यांच्याबरोबर हे नॉर्मन बोरलॉग दुसरीकडचे झाले आणि त्याच्याबरोबरच भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर MS स्वामीनाथन आणि C सुब्रमण्यम. भारताच्या हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन आणि C सुब्रमण्यम. आणि महाराष्ट्राचे वसंतराव नाईक. हे नाव लक्षात ठेवा तिन्ही पण. म्हणजे काय सोपे. नॉर्मन बोरलॉग तर माहिती, हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे हरित क्रांतीचे जनक मानले जातात. भारताच्या स्तरावर आलं तर हरित क्रांतीचे जनक कोण मानले जातात? तर MS स्वामीनाथन आणि C सुब्रमण्यम. आणि महाराष्ट्राच्या ह्याच्यावर जर महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक जर तुम्हाला कोण विचारलं तर त्याला म्हणतात वसंतराव नाईक.
आता हरित क्रांतीच्या सुरुवातीला त्यांनी वसंतराव नाईक किंवा ह्यांनी त्यांनी म्हणजे हरित क्रांती म्हणजे काय तर गहू, ज्वारी, तांदूळ या बाबतीत क्रांती घडून आली उत्पन्नात. जाते डोक्यात का थांबायचं आहे दुपारच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू 10-15 मिनिट राहिले. तुम्ही म्हणला तर थांबू नये तर हरित क्रांतीचा छोटासा भाग पूर्ण करतो. सांगा पटपट सांगा. जर होत असेल तर तसं सांगा. मला लक्षात येते फक्त असं शिकवणे ऐकल्याने तुम्हाला पण बोर होत असेल आणि समोरासमोराचं तर बऱ्याच गोष्टीत फरक पडला असता. म्हणून तर तुम्हाला मी म्हणते की व्हिडिओ चालू ठेवा ज्यांना शक्य आहे त्यांना तरी ऍटलिस्ट म्हणजे मला पण सांगायला पण समजून घ्यायला होईल. असं नुसतं ऐकून किंवा बघून काही होत नाही. त्यापैकी प्रमाणात फरक पडतो समजण्यात. बरं जाऊ द्या. हरित क्रांतीचा टॉपिक संपवतो मग थांबवेल 5 मिनिट थांबा. हरित क्रांती. हरित क्रांतीचं तुम्हाला सांगितलं मी हे 3 व्यक्तिमत्व होते नॅशनल, इंटरनॅशनल, नॅशनल आणि राज्याच्या लेवलला. वसंतराव नाईक आपल्या इथं महत्वाचे आहेत. मग हरित क्रांतीमध्ये काय करण्यात आलं तर उत्पन्न वाढीवर खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला. तर उत्पन्न वाढ म्हणजे कशा कशाची तर हरित क्रांती गहू, तांदूळ आणि ज्वारी. ज्वारी स्पेसिफिक कुठं विकते हे कुठं पिकते तर आपल्या भागात. म्हणजे वसंतराव नाईक हे ज्वारीच्या रिलेटेड भारताच्या हरित क्रांती की महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक मानले जातात. त्यांनी प्रोत्साहन दिलं ज्वारीच्या उत्पन्नाला. तसंच गहू तांदूळ नॉर्थमध्ये पंजाब, युपी या भागात त्याला प्रोत्साहन देण्यात आलं. हरित क्रांतीचे मूळ जनक कोण तुम्हाला सांगितलं मी नॉर्मन बोरलॉग. मूळ जनक नॉर्मन बोरलॉग ते कुठले होते मेक्सिकोचे होते. हे प्रश्न विचारलेले आहेत म्हणून तुम्हाला एवढं फॅक्ट सांगतो मी. हरित क्रांतीचे मूळ जनक नॉर्मन बोरलॉग होते ते मेक्सिको देशाचे होते. आणि त्यांना 1970चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. 1970चा शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात. त्या मेक्सिकोचे होतात. पहिली पंचवार्षिक योजना झाली पहिली वार्षिक योजना झाली. त्यानंतर दुसरी वार्षिक योजना 1967 मध्ये काय झालं मान्सून चांगलं झालं. हरित क्रांतीचा सपोर्ट मिळाला. आपलं उत्पन्न चांगलं झालं. स्वावलंबीकडे आपण खूप मोठ्या प्रमाणात मार्गसर चालू केलं. वाटचाल सुरू झाली आपली. आणि तिसरी वार्षिक योजना उत्पादन अन्नधान्याच्या किमती स्थिरावल्या. जी वाढ होत होती ती थांबली. आधीच्या दोन ह्याचं कष्ट किंवा निसर्गाने दिलेले शाप किंवा हरित क्रांती आणि चौथी पंचवार्षिक योजना सुरुवात करण्यासाठी चांगली परिस्थिती निर्माण झाली. ह्या 3 वार्षिक योजनेचं हे मूल्यमापन. तर आपण आता दुपारच्या लेक्चर मध्ये काय घ्यायचं आहे ती रुपयाचं अवमूल्यन. 3 वेळा रुपयाचं अवमूल्यन कधी कधी झालं. रुपयाचं अवमूल्यन म्हणजे काय ते कशासाठी महत्वाचं आहे त्यामुळे दुपारचं लेक्चर मिस करू नका. रुपयाचं अवमूल्यन कसं करतात कसं म्हणजे का करतात त्याचे परिणाम काय होतात आणि भारत देशात 3 वेळेस कधी करण्यात आलं. भारत देशात त्याच 3 वर्षात का करण्यात आलं आणि त्याचे झालेले भारतीय अर्थव्यवस्थेचे परिणाम. मग निर्यातीवर असू दे आयातीवर असू दे अवमूल्यन म्हणजे काय सगळं तुम्हाला मी दुपारच्या लेखनात सांगणार आहे लेक्चर. तर आता आपण इथं थांबूया. दुपारी आपल्या आपल्या शेड्यूलला भेटू. चलो बाय. हैव अ गुड डे. सर ये कौन से बुक से कर रहे हैं प्लीज बताइए. कौन सा भी बुक यूज करिए सर आप. नजीर भाई आप कौन सा भी बुक यूज कर सकते हैं. कोलंबे सर का कर सकते हैं. इंग्लिश में चाहिए तो श्री राम IAS कर सकते हैं. अगर इंग्लिश मराठी मिक्स चाहिए तो क्या कहते हैं उनका काय ते मगाशी सांगितलं होतं मी त्या पुस्तकाचं नाव कोळंबे सर आणि अजून कुठलं म्हणलं होतं तुम्हाला मी ते कलरफुल पुस्तक आहे बघा 2 पार्ट आहेत त्याचे. बरं मी सांगतो परत लक्षात आलं. पण कोळंबे सरांच्या ह्याच्यात मराठी जर समजत असेल तर कोळंबे सरांचा बेसिक करण्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे खरंच बेस्ट आहे. त्याच्यानंतर ते एक दुसरं आहे ते सांगतो. जर इंग्लिश स्पेसिफिक पाहिजे असेल तर श्रीराम IAS सरांच्या नोट्स आहेत. नोट्स मिळतात पण ते सगळं कोळंबे सरांसारखंच आहे. प्रिंटेड श्रीराम IAS हे दिल्लीचे क्लास आहेत. खूप भारी चांगले क्लास आहेत. नोट्स घ्यायचे आपल्याला काही क्लास लावायची गरज नाही. झेरॉक्स सेंटरमध्ये नोट्स मिळून जातील.
कुठून मागवायचे असतील तर तुम्ही मागवू पण शकता, ऑनलाईन कुरिअर पण करतात ते. श्रीराम IAS म्हणून, ते इकॉनॉमिक्स चांगलं आहे. मग बाकीचे आहेत, पण मला वाटत नाही तेवढं डिटेल करायची गरज आहे या गोष्टीसाठी. या 2-3 रेफरन्स बुक मधून सफिशियंट होऊन जाईल. ओके. तरी दुपारी ते नाव लक्षात येणं, मी तुम्हाला दुपारी त्याचं नाव 100% सांगेन. ओके. चला, काय वाटलं तरी मला हा नंबर आहे. कधीही काही विचारा प्रॉब्लेम एक्झाम रिलेटेड. चलो, बाय बाय, गुड डे.